नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इंडियन पॉलिटी बाय व्ही के शिंदे या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. मित्रांनो, आपणास माहीत असेल 1 जून 2025 रोजी संयुक्त गट क पूर्व परीक्षा 2024 जी काय ती पार पडणार आहे आणि त्या अनुषंगाने आपली तयारी ही सुरू असणारच आहे. मित्रांनो, या ठिकाणी मी या आधीसुद्धा संयुक्त गट ब पूर्व परीक्षा 2024 किंवा राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 या सर्वच अनुषंगाने या ठिकाणी परीक्षेला जाता जाता या प्रकारचे जे काही व्हिडिओज आहेत ते आपल्या यूट्यूब चॅनलवर दिलेले आहेत. आज पुन्हा एकदा आपण या ठिकाणी आगामी गट क पूर्व परीक्षा 2024 सेशनातून या परीक्षेची तयारी करत असताना आपण कोणती गोष्ट तयारी करायची राहिली तर नाही ना, या अनुषंगाने या परीक्षेला जाता जाता व्हिडिओच्या माध्यमातून विचार करणार आहोत. तर मित्रांनो, एक लक्षात घ्या की परीक्षेला जाता जाता या लेक्चरचा फायदा बहुतांश विद्यार्थ्यांना या दृष्टीने होतो का, तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी अशा गोष्टी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतो की ज्या गोष्टी आपल्याला प्रश्नपत्रिकेमध्ये वारंवार विचारल्या गेलेल्या आहेत, वारंवार त्यावर भर दिला गेलेला आहे. एकंदरीत या व्हिडिओच्या माध्यमातून बहुतांश विद्यार्थ्यांना हा देखील फायदा झालेला आहे की बहुतांश विद्यार्थ्यांनी मला नंतर कमेंट्समध्ये किंवा नंतर या ठिकाणी फोन करून सुद्धा सांगितलेलं आहे की सर, या व्हिडिओमुळे आम्हाला या ठिकाणी या राज्यव्यवस्था घटकाच्या अनुषंगाने एक प्रकारे कोणत्या टॉपिक्सवर किंवा कोणत्या एरियावर अधिकाधिक प्रश्न विचारले जातात याची माहिती झाल्यामुळे आम्हाला तो भाग परीक्षेमध्ये अधिकाधिक सोपा गेला किंवा परीक्षेमध्ये त्याबाबतची प्रश्न जे काय ते सोडवण्यामध्ये अडचण आली नाही. तर त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून प्रत्येक वेळेस मी हेच सांगण्याचा प्रयत्न करतो की आपण या ठिकाणी राज्यव्यवस्था घटकाचा अभ्यास करत असताना कोणता एरिया अभ्यासला पाहिजे जेव्हा आपण गट ब, गट क किंवा कंबाईनची तयारी करता तेव्हा. तर त्यामुळे कंबाईनच्या परीक्षेमध्ये एक ठोकताळा आपण जर ठरवून दिला की या एरियाचा किंवा या टॉपिक्सचा अभ्यास आपण जर चांगल्या पद्धतीने केला तर निश्चितपणाने आपल्याला राज्यव्यवस्था घटकाचे एकही मार्क्स आपले जाणार नाहीत, ही आपण लक्षात ठेवायची गरज आहे. तर मित्रांनो, एक लक्षात घ्या की तुम्ही मागच्या सगळ्या PYQ जर काढून पाहिल्या 2017 पासूनच्या गट ब च्या किंवा गट क च्या जर PYQ आपण जर काढून पाहिल्या तर आपल्याला असं लक्षात येईल की या ठिकाणी गट ब असो गट क असो, आयोगाने प्रश्न विचारत असताना एक ठराविक एरिया जो आहे तो सोडलेला नाही आहे. तोच एरिया विचारात घेऊन या ठिकाणी प्रश्न विचारण्यावर आयोगाने भर दिलेला आहे. मग तो टॉपिक या ठिकाणी महाधिवक्त्याविषयीचा असू द्या, महान्यायविद्याविषयीचा असू द्या, राज्यपालाविषयी असू द्या, राष्ट्रपतीविषयी असू द्या किंवा संसदेविषयी असू द्या, संविधान सभेविषयी असू द्या किंवा एकंदरीत भारतीय राज्यघटनेच्या वैशिष्ट्यांविषयी असू द्या. तर अशा अनेक प्रकारच्या एरियाजच्या बाहेर जाऊन या ठिकाणी प्रश्न विचारण्यावर शक्यतो आयोगाने भर दिलेला नाही. काही घटनावस्तू असतील, महत्त्वाची कलमं असतील, याच्यावरही आयोगाने वारंवार प्रश्न विचारलेले आहेत किंवा कायदेमंडळाचं प्रशासकीय नियंत्रण असेल, न्यायमंडळाचं प्रशासकीय नियंत्रण असेल, याही एरियावर प्रश्न विचारण्यावर आयोगाने सतत भर दिलेला आहे. तर त्यामुळे या ठिकाणी आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून त्याच एरियाच्या आधारावर या ठिकाणी संबंध जी काही माहिती आहे ती पाहणार आहोत आणि त्या माध्यमातून आपण हे लक्षात घेणार आहोत किंवा परीक्षेला जात असताना आपण कोणता हा जो काही आयोगाचा ठरलेला एरिया आहे, ठरलेले टॉपिक्स आहेत ते विसरता कामा नयेत. आणि ते विसरता कामा नयेत याकरता का, तर या ठिकाणी या टॉपिकवर कोणत्याही प्रकारचा प्रश्न आपल्याला जर विचारला गेला तर तो सोडवता आला पाहिजे आणि त्याकरता आपण पूर्वतयारी नेमकी कशी ठेवली पाहिजे की जेणेकरून आपल्याला या ठिकाणी परीक्षेमध्ये कोणतीही अडचण येणार नाही. तर त्यामुळे परीक्षेला जाता जाता या लेक्चर मागचा हेतू हाच आहे की या ठिकाणी आपण परीक्षेमध्ये राज्यव्यवस्था घटकासंबंधीचे जे काही गुण आहेत किंवा मार्क्स आहेत ते आउट ऑफ प्राप्त करावेत, या हेतूनेच हा प्रयत्न जो काय तो मी प्रत्येक वेळेस करतो. मित्रांनो, एक लक्षात घ्या की परीक्षेला जाता जाता या लेक्चरचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा पहिल्यांदा मी या ठिकाणी एक गोष्ट नेहमी सांगतो की आपलं जे काही राज्यव्यवस्था घटक आहे त्या राज्यव्यवस्था घटकाचा उल्लेख आपल्या सिलेबसमध्ये गट ब असो गट क असो पूर्व परीक्षेच्या पातळीवर त्याचा उल्लेख कशा पद्धतीने केला आहे. तर मागच्या 2023च्या एकंदरीत बदलाच्या पातळीवर जर विचार केला तर या ठिकाणी 2023 पासून आपल्याकडे असं चित्र दिसून येईल की पहिल्यांदा भारतीय राज्यघटनेचा प्राथमिक अभ्यास असं शीर्षक आपल्या सिलेबसमध्ये गट ब गट क पूर्व परीक्षेच्या पातळीवर दिलं जात होतं. मात्र या ठिकाणी 2023 पासून त्यात थोडासा चेंज केला आहे आणि त्यानुसार आता शीर्षक काय आहे, राज्यशास्त्र. तर राज्यशास्त्र या संदर्भाचा किंवा राज्यशास्त्र या शीर्षकाचा विचार करता या ठिकाणी जे काही विषयाचं स्वरूप आहे किंवा विषयाची जी पातळी आहे, विषयाची जी काही व्याप्ती आहे ती खूप मोठ्या प्रमाणात वाढते. कारण की भारतीय राज्यघटनेचा प्राथमिक अभ्यास म्हटल्यानंतर सुद्धा विषयाची व्याप्ती ही खूप अधिक वाढायची. पण राज्यशास्त्र या घटकाचा विचार करत असताना किंवा राज्यशास्त्र या शीर्षकाचा विचार करत असताना या विषयाची अधिक व्याप्ती वाढते असं म्हणायला काय हरकत नाही. विशेषतः आपण जेव्हा प्रश्नसंख्येचा विचार करतो तेव्हा गट ब असो गट क असो साधारणपणे या ठिकाणी 15 ते 17च्या रेंजमध्ये या
परीक्षेमध्ये राज्यव्यवस्था घटकासंबंधीचे किंवा राज्यशास्त्र घटकासंबंधीचे प्रश्न जे काही ते विचारले जातात. कधी कधी ही संख्या या ठिकाणी 15च्या पर्यंत पण असते किंवा 15च्या खालीही असू शकते. पण शक्यतो आपण एक विचार करूया की या ठिकाणी गट ब असो गट क असो 15 ते 17च्या जवळपास प्रश्न या विषयासंबंधीचे विचारले जातात. आणि प्रश्न विचारत असताना ते विविध अंगाने विचारायला वाव मिळतो का तर राज्यशास्त्र या टायटलखाली किंवा या शीर्षकाखाली. 2017 ते 23 पर्यंतच्या संबंध ज्या काही आपल्या प्रश्नपत्रिका आहेत, विभागीय आहेत, ते आपण पाहणं आवश्यक आहे जेव्हा आपण या ठिकाणी या राज्यशास्त्र घटकासंबंधीच्या प्रश्नातून तयारी करता. जर तुम्ही पाहिलं तर या ठिकाणी लक्षात येईल की गट ब असो गट क असो या ठिकाणी दोन्ही परीक्षांमध्ये आयोगाने राज्यव्यवस्था घटकाच्या अंतर्गत कोणत्याही टॉपिकवर प्रश्न विचारत असताना त्याची वारंवारिता जी आहे ती जास्तीत जास्त प्रमाणात ठेवलेली आहे. वारंवारिता म्हणजे कोणत्या अर्थाने, तर एक प्रकारे महाधिवक्ता किंवा महान्यायवादी याविषयीचे प्रश्न नेहमी विचारले जातात. मूलभूत हक्क, मूलभूत कर्तव्ये, मार्गदर्शक तत्त्वे याविषयीचे प्रश्न नेहमी विचारले जातात. किंवा राज्यपाल घटकाविषयीचे प्रश्न नेहमी विचारले जातात किंवा घटनावस्ती किंवा कलमांच्या रचनात नसणारे प्रश्न नेहमी विचारले जातात. तर त्यामुळे ही जी काही प्रश्नांची वारंवारिता आहे ती पण या ठिकाणी आपण लक्षात घेण्याची गरज आहे किंवा अशा या टॉपिक्सवर किंवा या एरियावर अधिकाधिक प्रश्न विचारण्यावर आयोग भर देतं. आणि त्यामुळे ही जी काही प्रश्नांची वारंवारिता आहे, टॉपिकची वारंवारिता आहे ती आपण विसरता कामा नये. का तर या टॉपिकवरचे प्रश्न नेहमी विचारले जातात. त्यामुळे हे टॉपिक आपले चांगल्या पद्धतीने तयार असले पाहिजेत. कधी कधी प्रश्न हे केंद्र राज्य संबंध असो किंवा भारतीय राज्यघटनेची निर्मिती प्रक्रिया असो त्या टॉपिकच्या रचनातून जे प्रश्न आहेत ते विश्लेषणात्मक पद्धतीने विचारण्यावर भर दिला जातो. कधी कधी फॅक्च्युअल विचारण्यावर भर दिला जातो, कधी संकल्पनात्मक प्रश्नात विचारण्यावर भर दिला जातो. त्यामुळे सगळ्या संघाने आपली तयारी जी काय ती असली पाहिजे संकल्पनात्मक पातळीवर, विश्लेषणात्मक पातळीवर किंवा फॅक्च्युअल लेवलवर सुद्धा. एवढंच नव्हे तर कंबाईनचा जो काही एरिया आहे म्हणजे विशेषतः आपण जेव्हा या वारंवार विचारलेल्या प्रश्नांचा एरियाचा विचार करतो तेव्हा या ठिकाणी गट ब असो गट क असो या ठिकाणी हा एरिया नेमका कोणता आहे, तर एक लक्षात घ्या संविधान सभेतील समित्या याविषयी प्रश्न हमखास विचारले जातात. मूलभूत कर्तव्ये, मार्गदर्शक तत्त्वे, मूलभूत हक्क याच्यावर सुद्धा कधी कधी प्रश्न विचारले गेलेले आहेत. महान्यायवादी, महाधिवक्ता, ग्रामपंचायत, ग्रामसभा, जिल्हा परिषद, सरपंच, ग्रामसेवक, जिल्हा परिषद अध्यक्ष, केंद्र राज्य संबंध, केंद्राच्या संबंधांच्या पातळीवर या ठिकाणी सरकारी आयोग असो किंवा राजमार्ग कमिशन असो किंवा उंची आयोग असो याच्याविषयी सुद्धा प्रश्न विचारले जातात. उच्च न्यायालयाविषयी सुद्धा बऱ्याच वेळा प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत. कायदेमंडळाचं प्रशासनावरचं नियंत्रण असेल किंवा राज्यपाल, मुख्यमंत्री, मंत्रिपरिषद किंवा घटनावस्ती आणि कलमे या सर्वच बाबतीत किंवा या सर्वच टॉपिकवर अधिकाधिक प्रश्न विचारण्यावर आयोगाने भर दिलेला आहे. आणि त्यामुळे या टॉपिकची वारंवारता हे अधिकाधिक आपल्याला पाहायला मिळते. आता मी याचा संदर्भ जो इथं दिलेला आहे या टॉपिकच्या वारंवारतेचा तो गट ब आणि गट क दोन्ही अंगाने दिलेला आहे. पण जेव्हा आपण पर्टिक्युलर गट क च्या रचना विचार करतो तेव्हा गट क च्या पातळीत विचार केला तर ग्राम प्रशासनाच्या रचनातून किंवा पंचायत राज रचनातून ग्रामसेवकावर, सरपंचावर, ग्रामपंचायतीवर, ग्रामसेवेवर अधिकाधिक प्रश्न गट क मध्ये विचारण्यावर आयोगाने भर दिलेला आहे. त्यात या ठिकाणी बाकी इतर बाबतीचा विचार केला तर मार्गदर्शक तत्त्वे किंवा मूलभूत कर्तव्ये किंवा संविधान सभेतील समित्या किंवा महाधिवक्ता, महान्यायवादी यांच्यावरचे प्रश्न नेहमी विचारले जातात. एवढंच नव्हे तर केंद्र राज्य संबंधांच्या बाबतीत सुद्धा प्रश्न आयोगाने विचारण्यात भर दिलेला आहे. आणि केंद्र राज्य संबंधावर जास्तीत जास्त करून गट क मध्ये प्रश्न विचारत असताना आयोगाने जी काही संघसूची, राज्यसूची, समर्थसूची आहे यातली जी विभागणी आहे त्या विभागणीवर अधिकाधिक प्रश्न विचारण्यावर भर दिलेला आहे. तर त्यामुळे याचाही आपण विचार केला पाहिजे. उच्च न्यायालय किंवा कायदेमंडळाचं प्रशासनावरचं नियंत्रण याही दृष्टीने प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत. तर त्यामुळे मुख्यमंत्री असू द्या, मंत्रिपरिषद असू द्या, राष्ट्रपती असू द्या किंवा पंतप्रधान असू द्या, घटनादुरुस्ती असू द्यात किंवा कलमे असू द्यात या सगळ्याच टॉपिकच्या अनुषंगाने आपली तयारी ही उत्तम असली पाहिजे. आता बाकी पर्टिक्युलर याच टॉपिकचा उल्लेख मी इथं का केलेला आहे कारण की या टॉपिकवर विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांची वारंवारता ही अधिक आहे आणि त्यामुळे आपण या ठिकाणी या टॉपिकची तयारी ही उत्तम पद्धतीने येणं आवश्यक आहे. जर का या टॉपिकमधली कोणती जर आपली तयारी राहिली असेल किंवा आपण जर याच्याकडे थोडंसं दुर्लक्ष झालेलं असेल तर या टॉपिककडे आपण जाणीवपूर्वक लक्ष द्या कारण की या टॉपिकवरची वारंवारता प्रश्नांच्या पातळीवर अधिकाधिक आहे. जेव्हा आपण या ठिकाणी विस्तृत पद्धतीने या संबंध टॉपिकचा विचार करूया, संबंध प्रश्नांच्या पातळीवर विचार करूया तर आपल्याला सांगता येऊ शकेल की ब्रिटिशकालीन कायद्यांचा प्रभाव. कारण की तुम्ही पहा की मागच्या 2023च्या गट ब गट क जी काय एकत्रित झालेली पूर्वपरीक्षा होती तर त्यामध्ये ब्रिटिशकालीन कायद्यांचा प्रभाव याच्या दृष्टीने 2 प्रश्न आयोगाने विचारलेले होते. आणि त्यामुळे आपण या ठिकाणी स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये भारतीय राज्यघटनेच्या निर्मिती प्रक्रियेवर ज्या कायद्याने प्रभाव टाकलेला आहे त्या कायद्यांचा सखोल अभ्यास या ठिकाणी करणं अपेक्षित आहे. विशेषतः 1935च्या कायद्याचा अभ्यास असेल, 1919च्या कायद्याचा अभ्यास असेल, 1909च्या कायद्याचा अभ्यास असेल
या सगळ्याच कायद्यांचा या ठिकाणी चांगल्या पद्धतीने अभ्यास करणं अपेक्षित आहे. पण याचा अर्थ असं नाही की या ठिकाणी फक्त या 3च कायद्याविषयी आयोगाने प्रश्न विचारले त्याच्यातला भाग नाही आहे. तर आयोगाने 1773चा रिक्रुटिंग ॲक्ट असेल किंवा पिट्स इंडिया ॲक्ट असेल किंवा चार्टर्स ॲक्ट्स असतील किंवा 1861 किंवा 1892चा इंडिया कौन्सिल ॲक्ट असेल किंवा भारतीय स्वातंत्र्याचा कायदा 1947 असेल, अशा वेगवेगळ्या कायद्यांसंबंधी निश्चितपणाने प्रश्न वेळोवेळी विचारलेले असल्यामुळे आपण या ठिकाणी या संबंध ब्रिटिशकालीन कायद्यांचा भारतीय राज्यघटना निर्मितीवर पडलेल्या प्रभावाच्या अनुषंगाने तयारी ठेवली पाहिजे. त्यातल्या त्यात 1935च्या कायद्यावर अधिकाधिक भर यासाठी द्यावा का तर 1935च्या कायद्यामध्ये असलेल्या ज्या काही तरतुदी आहेत त्याचा विचार करता या ठिकाणी भारतीय राज्यघटना हा 1935च्या कायद्याचा बहुतांश भाग स्वीकारणारी राज्यघटना आहे, किंबहुना 1935च्या कायद्याचा 2/3 भाग जो काय तो भारतीय राज्यघटनेमध्ये जशास तसा स्वीकारला गेलेला आहे असं या ठिकाणी म्हटलं जातं. त्यामुळे 1935चा भारतीय राज्यघटनेच्या पातळीवर पडलेला प्रभाव या ठिकाणी महत्त्वाचा आहे. त्यामुळे 1935चा भारतीय संघराज्य कायदा आणि त्यातल्या संबंध ज्या काही तरतुदी आहेत त्या आपण योग्य पद्धतीने अभ्यासल्या पाहिजेत. विशेषतः या ठिकाणी आयोगाने संघसूची, राज्यसूची, समवर्ती सूचीच्या अनुषंगाने 1935च्या कायद्यावर प्रश्न विचारलेले आहेत. शेषाधिकार हे नेमके कुणाकडे सोपवले गेलेले होते याही अनुषंगाने प्रश्न विचारलेले आहेत. किंवा भारतामध्ये संघीय न्यायालयाच्या स्थापनेचा संदर्भ जो काय आहे तो 1935च्या कायद्यामध्ये विचार घेतला गेला होता का, अशा अनेक अंगाने या ठिकाणी प्रश्न आयोगाने 1935च्या कायद्याविषयी विचारले असल्यामुळे आपण तयारी ठेवली पाहिजे. एवढंच नव्हे तर तुम्ही पाहू शकता की मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड कायदा जो या ठिकाणी 1919चा कायदा होता, तर या 1919च्या मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायद्याच्या अनुषंगाने सुद्धा 2023च्या मागच्या एक्झाममध्ये आयोगाने प्रश्न विचारला होता की मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड या नावाने ओळखला जाणारा भारतीय घटनात्मक सुधारणा विषयक अहवाल डॅशमध्ये प्रसिद्ध करण्यात आला. तर याचं उत्तर होतं जुलै 1918. एक प्रकारे या ठिकाणी जुलै 1918मध्ये या मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायद्याच्या अनुषंगाने घटनात्मक सुधारणा विषयक अहवाल जो काय तो प्रसिद्ध करण्यात आला होता असाही प्रश्न मागे आयोगाने विचारलेला आहे. एवढंच नव्हे तर या ठिकाणी आपल्याला हेही माहिती असणं गरजेचं आहे की 1919च्या चेम्सफोर्ड सुधारणा कायद्यामध्ये नेमक्या कोणत्या तरतुदी केलेल्या होत्या, कोणत्या सुधारणांचा विचार केलेला होता, त्या सगळ्या तरतुदी आपण या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे. एवढंच नव्हे तर केंद्रीय कायदेमंडळ द्विगृही असणं अपेक्षित आहे याचीही तरतूद या ठिकाणी 1919च्या कायद्यामध्ये केलेली आहे. तर त्याही बाबतीत मागे आयोगाने प्रश्न विचारला आहे की कोणत्या कायद्यामध्ये अशी तरतूद आहे की कायदेमंडळ हे द्विगृही असावं. एवढंच नव्हे तर या ठिकाणी 1919च्या कायद्याबरोबरच आयोगाने असाही प्रश्न विचारलेला होता संविधान सभेच्या अनुषंगाने. तो कोणता, तर संविधान सभेच्या बाबतीत या ठिकाणी तयारी करत असताना मी जसं मगाशी म्हटलं की संविधान सभेच्या कामकाजावर ब्रिटिश कायद्यांचा पडलेला प्रभाव या अनुषंगाने तर प्रश्न विचारले जातीलच, पण त्याबरोबर या ठिकाणी इतरही अनुषंगाने प्रश्न विचारायला आयोगाला वाव आहे. जसं 2023च्या मागच्या एक्झाममध्ये आयोगाने प्रश्न विचारला होता की संविधान परिषदेच्या सल्लागार शाखेने भारतीय राज्यघटनेचा पहिला मसुदा डॅशमध्ये तयार केला. म्हणजे संविधान परिषदेच्या सल्लागार शाखेने, की ज्या सल्लागार शाखेचे एकंदरीत या ठिकाणी घटनात्मक सल्लागार हे BN राव होते, तर त्या अनुषंगाने हा प्रश्न विचारला होता. उत्तर आपल्याला सांगता येईल ऑक्टोबर 1947मध्ये अशा प्रकारच्या सल्लागार शाखेने भारतीय राज्यघटनेचा पहिला मसुदा तयार केला होता. तर असाही प्रश्न या ठिकाणी 2023च्या एक्झाममध्ये आयोगाने विचारलेला असल्यामुळे आपण या दृष्टीने तयारी ठेवली पाहिजे. तर त्यामुळे संविधान सभेची सल्लागार शाखेने ऑक्टोबर 1947मध्ये तयार केलेला हा अहवाल आणि एक प्रकारे या विविध शाखांमध्ये संविधान सभेचं जे काही कामकाज आहे ते चालू होतं, त्यापैकी एक सल्लागार शाखा किंवा सल्लागार शाखेकडे मसुदा तयार करण्याचं काम सोपवलेलं होतं असं म्हणायला जागा होती. त्यामुळे या दोन्ही प्रश्नांच्या अनुषंगाने ब्रिटिशकालीन कायद्यांचा पडलेला भारतीय संविधान सभेवरचा प्रभाव किंवा भारतीय राज्यघटनेचा प्रभाव आणि संविधान सभेच्या अंतर्गत संविधान सभेने केलेली विभिन्न कामे किंवा संविधान सभेच्या विभिन्न समित्यांकडून केली गेलेली विभिन्न कामे या अनुषंगाने सुद्धा प्रश्न विचारायला आयोगाला वाव आहे. एवढंच नव्हे तर संविधान सभेचा अभ्यास करत असताना आपण हे विसरता कामा नये की या ठिकाणी संविधान सभेची सदस्य संख्येचं स्वरूप कसं होतं आणि एकंदरीत 319 सदस्यांचं असणारं विभाजन, स्वतंत्र भारतातील संविधान सभेची सदस्य संख्या नेमकी किती होती, एवढंच नव्हे तर 319 सदस्यांपैकी किती सदस्यांना या ठिकाणी निवडणुकीद्वारे निवडून दिलं गेलं होतं आणि किती सदस्य हे संस्थानिकांच्या प्रतिनिधीद्वारे नामनिश्चित होते, या सर्वांचा संदर्भ जो काय तो आपल्याला माहिती असणं अपेक्षित आहे. जी विभागणी 319 सदस्यांची आहे, 292 + 4 + 93 ही विभागणी असेल किंवा स्वतंत्र भारतातील 299 सदस्यांच्या पातळीची असणारी विभागणी की 229 + 70, तर ही जी काही विभागणी आहे तर या सगळ्याच अनुषंगाने आपली ही जी काही तयारी आहे ती असली पाहिजे, विशेषतः संविधान सभेचा जेव्हा आपण अभ्यास करतो तेव्हा. एवढंच नव्हे तर संविधान सभेतील असणाऱ्या पक्षन्याय जागा, विशेषतः पक्षन्याय जागांचा विचार करत असताना काँग्रेसच्या जागांची संख्या किती होती, मुस्लिम लीगच्या जागांची संख्या किती होती आणि इतर जे पक्ष होते जे या ठिकाणी वेगवेगळे राजकीय पक्ष होते ज्यांना प्रत्येकी एक जागा प्राप्त झालेल्या होत्या, असे प्रत्येकी एक जागा प्राप्त झालेले पक्ष कोणते होते आणि
अपक्ष किंवा स्वतंत्र म्हणून लढवलेले जे काही अपक्ष होते त्यांच्या जागांची संख्या किती होती, ही पक्षनिहाय असणारी विभागणी जागांची ही पण आपण संविधान सभेच्या पातळीवर असणाऱ्या सदस्य संख्येच्या दृष्टीने लक्षात ठेवली पाहिजे, कारण त्याही बाबतीत फॅक्च्युअल प्रश्न विचारायला आयोगाला वाव आहे. त्याचबरोबर या ठिकाणी असा एक प्रश्न मागे आयोगाने विचारला होता की जोड्या जुळवा. आता जनरली संविधान सभेविषयी प्रश्न विचारत असताना असे प्रश्न विचारण्यावर आयोग नेहमी भर देतं, विशेषतः जेव्हा आपण फॅक्च्युअल बेसिसवर विचार करतो तेव्हा, की सच्चिदानंद सिन्हा, राजेंद्र प्रसाद, B.N. राव, जवाहरलाल नेहरू. तर एकत्रित या ठिकाणी यांच्या जोड्या लावायच्या होत्या. सच्चिदानंद सिन्हा की जे घटना परिषदेचे तात्पुरते अध्यक्ष होते, डॉक्टर राजेंद्र प्रसाद की जे घटना परिषदेचे कायमस्वरूपी अध्यक्ष होते, B.N. राव की जे घटनात्मक सल्लागार होते, आणि जवाहरलाल नेहरू की ज्यांनी 13 डिसेंबर 1941 रोजी उद्दिष्टांचा ठराव मांडला होता. तर असेही फॅक्च्युअल प्रश्न विचारले जात असल्यामुळे संविधान सभेची माहिती आपण योग्य पद्धतीने ठेवली पाहिजे. संपूर्ण अर्थाने संविधान सभेचा आपला अभ्यास जो काय तो परिपूर्ण असला पाहिजे. जेव्हा B.N. राव यांच्याविषयी आपण विचार करूया तेव्हा B.N. राव यांचे भारताच्या संविधान परिषदेमध्ये किंवा संविधान सभेमध्ये असणारे योगदान जे काय आहे ते घटनात्मक सल्लागार म्हणून या ठिकाणी राहिलेला आहे. तर त्यामुळे भारतीय राज्यघटनेसंबंधीचा जो काही संविधान सभेचे घटनात्मक सल्लागार म्हणून त्यांनी भूमिका पार पाडलेली आहे, तर त्या B.N. राव यांचं पूर्ण नाव काय, त्यांचा एकंदरीत प्रोफाईल बेसिसवर असणारा परिचय कसा आहे हे पण आपण लक्षात ठेवण्याची गरज आहे, कारण की त्याही दृष्टीने विचारायला आयोगाला वाव आहे. B.N. राव यांच्याविषयी आयोगाने प्रश्न बऱ्याच वेळा विचारलेले आहेत. बेनिगल नरसिंग राव 1887-1953 हा त्यांचा कालखंड. 25 नोव्हेंबर 1949 रोजी संविधान सभेतील समारोपाच्या भाषणात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी या B.N. राव यांच्याविषयी जे मत मांडलं होतं ते काय होतं, की मला जे श्रेय दिले जाते ते खरेच माझे नाही, हे अंशतः संविधान सभेचे घटनात्मक सल्लागार B.N. राव यांचे आहे, ज्यांनी मसुदा समितीच्या विचारार्थ संविधानाचा ढोबळ मसुदा तयार केला होता. तर असंही या ठिकाणी आयोगाकडून आपल्याला विचारलं जाऊ शकेल की B.N. राव यांच्याविषयी संविधान सभेच्या अंतर्गत 25 नोव्हेंबर 1949 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कशा पद्धतीने मत मांडलं होतं, कोणतं मत मांडलं होतं, किंवा असं मत देऊन हे मत कुणी B.N. राव यांच्याविषयी मांडलं होतं, असाही प्रश्न विचारायला हवा आहे. एवढंच नव्हे तर B.N. राव यांच्याविषयी इतरही माहिती आपण लक्षात ठेवली पाहिजे, की म्यानमारच्या सुरुवातीच्या राज्यघटनेचा मसुदा तयार करण्यामध्ये सुद्धा त्यांची भूमिका होती. युनोमध्ये भारतीय प्रतिनिधी म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. आणि एवढंच नव्हे तर 1949 ते 1952 या काळात आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून सुद्धा त्यांनी भूमिका पार पाडलेली आहे. तर ही संबंध B.N. राव यांच्याविषयीची जी काही माहिती आहे ती आपण विसरता कामा नये, का तर त्यांच्या एकंदरीत योगदानाविषयी सुद्धा प्रश्न विचारायला आयोगाला वाव आहे. ज्या अर्थाने आयोगाने बऱ्याच वेळा B.N. राव यांच्याविषयी प्रश्न विचारले. एवढंच नव्हे तर संविधान सभेचं जे एकंदरीत कामकाज होतं 9 डिसेंबर 1946 पासून ते 26 जानेवारी 1950 पर्यंत, तर एकंदरीत या ठिकाणी या कामकाजाचा विचार करता संविधान सभेचे हंगामी अध्यक्ष किंवा एक प्रकारे संविधान सभेचे हंगामी उपाध्यक्ष. मित्रांनो, एक लक्षात घ्या की संविधान सभेचे हंगामी उपाध्यक्ष याविषयीची माहिती बहुतांश विद्यार्थ्यांना नसते. हंगामी अध्यक्षांचं नाव माहीत असतं की डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा, पण हंगामी उपाध्यक्ष कोण होते याच्याविषयी खूप कमी प्रमाणात प्रश्न विचारलेले आहेत, पण विचारलेला आहे. फ्रँक अँथोनी हे संविधान सभेचे हंगामी उपाध्यक्ष होते. 11 डिसेंबर 1946ला संविधान सभेचे कायम अध्यक्ष यांची निवड म्हणून डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची झालेली आहे. 13 डिसेंबर 1946ला संविधान सभेच्या अंतर्गत उद्दिष्टांचा ठराव पंडित जवाहरलाल नेहरूंनी मांडला, की जो 22 जानेवारी 1947ला मंजूर झाला होता. 25 जानेवारी 1947ला कायम उपाध्यक्ष यांची निवड झाली डॉक्टर H.C. मुखर्जी. तर या ज्या काही संबंध तारखा आहेत त्याही तारखांविषयी फॅक्च्युअल प्रश्न विचारायला आयोगाला वाव आहे. संविधान सभेतील असणाऱ्या संबंध 15 महिला सदस्यांची नावे, विशेषतः या ठिकाणी या 15 महिला सदस्यांच्या नावाविषयी बहुतांश वेळा प्रश्न आयोग विचारतं. त्यामुळे ही संबंध 15 महिलांची नावे जी काय ते आपल्याला किमान पातळीवरती माहिती असली पाहिजेत जेव्हा या अनुषंगाने प्रश्न विचारला जातो. त्यानंतर संविधान सभेच्या एकूण बैठका की ज्या 11 बैठका झाल्या होत्या, संविधान सभेच्या एकंदरीत कामकाजावर झालेला खर्च असेल जवळपास 63,96,729 रुपये. एवढंच नव्हे तर संविधान सभेचा कामकाजाचा कालावधी किती होता, 2 वर्ष 11 महिने 18 दिवस. आणि एकंदरीत या ठिकाणी कधी आयोगाने प्रश्न असेही विचारलेले आहेत की संविधान सभेच्या एकंदरीत या माध्यमातून संविधान सभेच्या माध्यमातून संविधानावर ज्या काही सह्या केलेल्या होत्या त्या केव्हा केलेल्या होत्या, तर 24 जानेवारी 1950ला 284 सदस्यांनी संविधानावर सह्या केल्या होत्या, की ज्या दिवशी घटनेवर सह्या होत होत्या त्या दिवशी बाहेर रिमझिम पावसाची धार चालू होती किंवा बाहेर पावसाची रिमझिम चालू होती आणि तो एक शुभ शकुन मानला गेलेला होता. तर याच्याविषयी मागे राज्यसेवेमध्ये प्रश्न विचारलेला आहे आयोगाने, तर त्यामुळे ही पण बाब थोडीशी लक्षात ठेवा, कारण की कधी याच्याही दृष्टीने प्रश्न विचारला गेला तर आपली तयारी असली पाहिजे. 25 जानेवारी 1950 भारत निर्वाचन आयोगाची स्थापना, त्यामुळे आपल्याकडे हा दिवस आपल्याकडे राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून पाळला जातो. एवढंच नव्हे तर 5 जुलै हा महाराष्ट्र राज्य मतदार दिवस म्हणून सुद्धा पाळला जातो. जून 2017च्या देवेंद्र फडणवीस सरकारच्या निर्णयानुसार किंवा महाराष्ट्र शासनाच्या निर्णयानुसार 5 जुलै हा महाराष्ट्र राज्य मतदार दिवस म्हणून पाळला जातो. 26 जानेवारी 1950 की ज्या दिवशी भारतीय राज्यघटनेच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली
ती तर आपल्याला माहिती असतंच, पण त्याचबरोबर ही पण माहिती लक्षात ठेवा की याच दिवशी संविधान सभेच्या सदस्यांच्या असणाऱ्या विधानसभेचं अस्तित्व संपुष्टात येऊन समाप्त होऊन 1952 मधील एक नवीन संसदेची स्थापना होईपर्यंत स्वतःला एक अंतरिम किंवा हंगामी संसदेमध्ये बदलले होते. कुणी? तर संविधान सभेने. म्हणजे संविधान सभेने 26 जानेवारी 1950ला स्वतःला कशामध्ये बदललेले होते? तर एका हंगामी किंवा अंतरिम संस्थेमध्ये बदललेले होते, असं या ठिकाणी विचारलेला प्रश्न आहे. त्यामुळे त्याही दृष्टीने आपली माहिती असणं गरजेचं आहे की केव्हा किंवा कोणत्या तारखेपासून संविधान सभेने स्वतःला हंगामी संस्थेमध्ये किंवा अंतरिम संस्थेमध्ये बदललेले होते. त्यानंतर 26 जानेवारी 1950 सर्वोच्च न्यायालयाची स्थापना, ही बाब महत्त्वाची आहे. त्याबरोबर आणखीन एक प्रश्न मागे आयोगाने विचारलेला होता पहा की भारतीय संविधान परिषदेच्या कार्यविषयीच्या समितीचे अध्यक्ष कोण होते? तर मित्रांनो, एक लक्षात घ्या की संविधान सभा अभ्यासत असताना संविधान सभेच्या संबंध समित्या आणि समित्यांचे अध्यक्ष किमान पातळीवरती आपल्याला माहिती असली पाहिजे की त्याच्यावर फॅक्च्युअल प्रश्न विचारायला आयोगाला भरपूर वाव असल्यामुळे आणि बऱ्याच वेळा याच्यावर प्रश्न आयोगाने विचारलेले असल्यामुळे आपण कोणत्या ना कोणत्या संविधान सभेच्या समित्याविषयी प्रश्न विचारला जाईल या अर्थाने संविधान सभेच्या संबंध समित्यांची तयारी ठेवली पाहिजे. जसं आता इथं विचारलं आहे की संविधान परिषदेच्या कार्यविषयी समितीचे अध्यक्ष कोण होते? तर ते होते ग. मावळणकर, की जे संविधान परिषदेच्या कार्यविषयी समितीचे अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. यामुळे संविधान सभेतील ज्या काही संबंध समित्या आहेत की ज्यामध्ये सुकाणू समिती, कामकाज समिती, मूलभूत हक्क उपसमिती, अल्पसंख्याक उपसमिती, या 4 समित्यांवर तर खूप वेळा प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत. कधी कधी नियम समितीवर सुद्धा प्रश्न आयोग विचारतं. एवढंच नव्हे तर मसुदा समितीविषयी सुद्धा प्रश्न विचारले गेलेले आहेत. सल्लागार समिती असेल किंवा प्रांतीय घटना समिती असेल, केंद्रीय घटना समिती असेल किंवा जसं मी आत्ता म्हटल्याप्रमाणे की कार्यविषयक समिती असेल, तर अशा अनेक प्रकारच्या समित्यांविषयी आयोगाने प्रश्न विचारले असल्यामुळे ह्या संबंध समित्या आणि त्या समित्यांच्या अध्यक्षांची नावं ही आपल्याला माहीत असलीच पाहिजेत. ते आपण चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवण्याची गरज आहे. तर त्यामुळे याही दृष्टीने आपली तयारी असली पाहिजे. त्याबरोबर विशेषतः मसुदा समितीचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा मसुदा समितीमधले सदस्य संख्या किती होती? मसुदा समितीमध्ये कोण कोण सदस्य होते? त्यामध्ये या ठिकाणी असे कोणते सदस्य होते की जे नंतर या ठिकाणी काही कारणास्तव ॲड केले गेले किंवा काही कारणास्तव ते नंतर या ठिकाणी त्या समितीमध्ये समाविष्ट झाले, तर त्या अनुषंगाने सुद्धा माहिती असणं गरजेचं आहे. जसं आता BL मित्तर की ज्यांच्या नेमणुकीनंतर थोडाच कालावधीत ते घटना समिती सदस्य होते. त्यानंतर DP खैतान की जे 1948 मध्ये त्यांचं निधन झाले, त्यामुळे जानेवारीमध्ये त्यांच्या जागी दुसरे सदस्य आले. तर अशा वेगवेगळ्या कारणांमुळे या ठिकाणी जे नंतर आलेले सदस्य आहेत की जसं मोहम्मद सादुल्ला असतील, NG अय्यंगार असतील, TT कृष्णमाचारी असतील, हे नंतर समावेश झालेले सदस्य आहेत मसुदा समितीमध्ये की जे वेगवेगळ्या कारणाने या मसुदा समितीमध्ये नंतर नव्याने समावेश झालेले होते. तर असे हे मसुदा समितीतले सदस्य कोण होते? मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या अर्थाने सुद्धा प्रश्न आयोगाकडून विचारला जातो. तर त्यामुळे हे संबंध मसुदा समितीविषयीची माहिती असणं आपले गरजेचं आहे. एवढंच नव्हे तर इतर देशांच्या घटनांचा भारतीय राज्यघटनेवर पडलेला प्रभाव याविषयी सहसा गट ब गट क मध्ये आयोगाने अधिकाधिक प्रश्न विचारलेले नाही आहेत. मात्र जर का एखादा प्रश्न फॅक्च्युअल पद्धतीने विचारला गेला तर आपली तयारी असावी. या अर्थाने इतर देशांच्या घटनांचा भारतीय राज्यघटनेवर पडलेला प्रभाव या दृष्टीने आपण तयारी ठेवणं गरजेचं आहे. तर त्यामुळे हा संबंध जो टॉपिक आहे तो चांगल्या पद्धतीने तयार ठेवा की 35च्या कायद्याचा भारतीय घटनेवर पडलेला प्रभाव असेल. ब्रिटन, अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, जर्मनी किंवा दक्षिण आफ्रिका किंवा या ठिकाणी इतर जे काही भारताच्या राज्यघटनेवर प्रभाव टाकणारे वेगवेगळे राज्यघटनांचा संदर्भ आहे तो आपण चांगल्या पद्धतीने तयार ठेवण्याची गरज आहे. एवढंच नव्हे तर जेव्हा आपण सरनामा या घटकाची तयारी करतो, उद्देशपत्रिका या घटकाची तयारी करतो, तेव्हा प्रश्न विचारत असताना आयोगाने असेही प्रश्न विचारले आहेत की खालीलपैकी कोणते विधान सत्य नाही? भारतीय घटनेच्या अंमलबजावणीची तारीख 26 नोव्हेंबर 1949 आहे. 42व्या घटनास्थळी धर्मनिरपेक्ष हा शब्द तोडण्यात आला. 42वी घटनास्थळ 1976 मध्ये करण्यात आली. भारतीय राज्यघटनेतील सामाजिक, आर्थिक, राजकीय न्याय हे रशियन राज्यघटनेतून घेत आहेत. आता पहा की जसं मी मगाशी म्हटलं की इतर घटनांचा भारतीय राज्यघटनेवर पडणारा प्रभाव या प्रश्नामध्ये या ठिकाणी पर्याय 4 मध्ये याचा संदर्भ पाहायला मिळतो की रशियन राज्यघटनेच्या पातळीवर आपण कोणत्या गोष्टींचा स्वीकार केलेला आहे. तर इथं या ठिकाणी प्रश्नाचं उत्तर सांगता येईल पर्याय क्रमांक 1 की जे सत्य नाही आहे, कारण की भारतीय राज्यघटनेची अंमलबजावणी 26 जानेवारी 1950 पासून झालेली असल्यामुळे या ठिकाणी 26 नोव्हेंबर 1949 म्हणणं चुकीचं आहे. तर सत्य नाही हे एक विधान सांगता येईल, बाकी इतर विधाने मात्र पूर्णतः बरोबर आहे. मग या अनुषंगाने सरनाम्याची तयारी करत असताना आपण कशी तयारी ठेवली पाहिजे? तर पूर्ण जो सरनामा आहे त्या सरनाम्यातले संबंध शब्दांचे सिक्वेन्स, विशेषणांची सिक्वेन्स हे आपल्याला माहिती असली पाहिजे. जसं आम्ही भारताचे लोक, भारताचे सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य. तर सार्वभौमपासून गणराज्यपर्यंतचे जे काही संबंध सिक्वेन्स आहेत विशेषणांच्या पातळीवरचे ते आपले योग्य पद्धतीने असले पाहिजे. त्याच्यावर सुद्धा फॅक्च्युअल प्रश्न विचारता आयोग. तसंच उद्देशपत्रिकेतल्या
स्वातंत्र्याचा योग्य क्रम काय याच्याही सुद्धा आयोगाने प्रश्न विचारले, जसं विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा, उपासना यांचे स्वातंत्र्य किंवा सामाजिक, आर्थिक, राजनैतिक न्याय याही बाबतीत आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. तर त्यामुळे असं वेगवेगळ्या पातळीवरचे प्रश्न सरनाम्याविषयी विचारण्यावर आयोगाने भर दिला असल्यामुळे सरनाम्याच्या अंतर्गत असणाऱ्या शब्दांची माहिती, त्यांचा सिक्वेन्स, विशेषणांच्या पातळीवरची असणारी सिक्वेन्स आणि सरनाम्याचं असणारं जे काही तत्त्वज्ञान आहे त्याही बाबतीत आपली तयारी ठेवणं गरजेचं आहे. विशेषतः आपण जेव्हा रशियन राज्यघटनेचा विचार करतो तेव्हा मूलभूत कर्तव्य, लोकशाही, समाजवाद, नियोजनाचे तत्त्व, सरनाम्यातील सामाजिक, आर्थिक, राजनैतिक न्यायाचा आदर्श अशा अनेक गोष्टी रशियन राज्यघटनेतून भारतीय राज्यघटनेत स्वीकारल्या गेलेल्या आहेत. तर त्यामुळे त्याही दृष्टीने आपली तयारी ही असणे गरजेचं आहे. जेव्हा सरनाम्याचा आपण विचार करतो तेव्हा सरनाम्याच्या तत्त्वज्ञानाविषयी सुद्धा आणि सरनाम्याच्या एकंदरीत या ठिकाणी प्रत्येक शब्दांविषयी किंवा विशेषणाविषयी सुद्धा आपली तयारी ठेवणं हे अपेक्षित आहे. पुढचा घटक आहे तो म्हणजे मूलभूत हक्क. मूलभूत हक्कामध्ये समतेच्या हक्काविषयी अधिकाधिक प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत. त्यामुळे समतेच्या हक्कामध्ये असणाऱ्या ज्या काही संबंध तरतुदी आहेत, मग कलम 14 विषयीची असो, कलम 15 विषयीची असो, कलम 16 मधली असो, कलम 17 मधली असो, कलम 18 मधली असो, आणि त्यातल्या त्यात या समतेच्या हक्कामध्ये 103व्या घटनावलीच्या माध्यमातून 2019 मध्ये जे काही चेंजेस झालेले आहेत तर त्या चेंजेसविषयी सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत आयोगाने. विशेषतः समतेचा हक्क अभ्यासत असताना कलम 16 विषयी, कलम 17 विषयी, कलम 18 विषयी, त्याचबरोबर कलम 14 विषयी अधिकाधिक प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत. त्यामुळे या संबंध कलमातल्या ज्या काही तरतुदी आहेत त्या आपण उत्तम पद्धतीने तयार ठेवल्या पाहिजेत, योग्य पद्धतीने तयार ठेवल्या पाहिजेत. एवढंच नव्हे तर या ठिकाणी 103व्या घटनावलीचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना घटनेच्या कलम 15(6) नुसार शैक्षणिक संस्थांमध्ये, कलम 16(6) नुसार नोकऱ्यांमध्ये 10% आरक्षण असणार आहे, अशी तरतूद 103व्या घटनावलीद्वारे केलेली आहे. म्हणजे कलम 15(6) नुसार शैक्षणिक संस्थांमध्ये आणि कलम 16(6) नुसार नोकऱ्यांमध्ये 10% आरक्षण हे या ठिकाणी आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना देऊ केलेलं आहे 103व्या घटनावलीद्वारे. एवढंच नव्हे तर या घटनावलीमुळे कलम 15(6) आणि 16(6) या दोन नवीन कलमांची भर भारतीय राज्यघटनेत पडलेली आहे. विशेषतः समतेच्या हक्कामध्ये भर पडलेली आहे. कलम 15(6) मध्ये शैक्षणिक आरक्षण हे घटनेच्या कलम 30(1) मधील तरतुदीनुसार स्थापन झालेल्या शैक्षणिक संस्था वगळता इतर सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये असणार आहे. आता पहा की कलम 30(1) मधील तरतुदीनुसार स्थापन झालेल्या शैक्षणिक संस्था वगळता, मग कलम 30(1) मधील शैक्षणिक संस्था कोणत्या आहेत तर अल्पसंख्याक शिक्षण संस्था. कारण की मूलभूत हक्कामध्ये या ठिकाणी अल्पसंख्याकांच्याही शैक्षणिक हक्कांचा विचार जो काय तो कलम 30 अंतर्गत केला गेलेला आहे. तर अशा अल्पसंख्याक शैक्षणिक संस्था वगळता इतर सर्व शिक्षण संस्थांमध्ये हे शैक्षणिक आरक्षण लागू असणार आहे असा उल्लेख या 103व्या घटनावलीमध्ये सुद्धा केला गेलेला आहे. तर तोही आपण उल्लेख विसरता कामा नये. तर या सर्व अर्थाने 103वी घटनावली या समतेच्या हक्काविषयी महत्त्वपूर्ण आहे. त्याचबरोबर स्वातंत्र्याचा हक्क जेव्हा आपण विचार करतो तेव्हा स्वातंत्र्याच्या हक्कामध्ये पर्टिक्युलर कलम 19(1)(a) मध्ये भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर जी वाजवी बंधने घातली गेलेली आहेत तर त्या संबंध वाजवी बंधनांचा सुद्धा आपण विचार करण्याची गरज आहे. कारण की त्याच्यावर सुद्धा आयोगाने बहुतांश वेळा प्रश्न विचारले असल्यामुळे स्वातंत्र्याच्या हक्काची तयारी असताना या कलम 19(1)(a) मधल्या वाजवी अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर वाजवी बंधनांचा विचार आपण योग्य पद्धतीने करण्याची गरज आहे. त्यातले जे काही संबंध घटक आहेत, मग सार्वभौमता, एकात्मता, अखंडता किंवा राज्याची सुरक्षितता, परकी देशाची मैत्रीचे संबंध, सार्वजनिक सुव्यवस्था, सभ्यता व नीतिमत्ता, न्यायालयाचा अवमान, अब्रू नुकसानी किंवा अपराधास हेतूने प्रोत्साहन, तर अशा या संबंध घटकांच्या दृष्टिकोनातून जे काही वाजवी बंधनांचा विचार जो काही अभिव्यक्ती स्वातंत्र्यामध्ये केलेला आहे त्याही गोष्टींना आपण विसरता कामा नये. कारण की यावर सुद्धा बरेच प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत. त्याचबरोबर कोणती जोडी अयोग्यरित्या जुळवलेली आहे असाही प्रश्न मागे आयोगाने विचारलेला आहे मूलभूत हक्कांविषयी. जसं की भेदभाव करण्यास मनाई कलम 15, संमेलनाचा हक्क कलम 19, जीवित संरक्षणाचा अधिकार कलम 20, घटनात्मक अधिकार कलम 32. तर यामध्ये चुकीची जोडी एकच आहे, ती म्हणजे जीवित संरक्षणाचा हक्क कलम 20 असा जो उल्लेख केलेला आहे तो चुकीची जोडी म्हणून सांगता येऊ शकेल किंवा अयोग्य जोडी म्हणून सांगता येऊ शकेल. कारण की जीवन व व्यक्तिगत स्वातंत्र्याचा अधिकार जो काय तो कलम 21 नुसार आपल्याकडे घटनेमध्ये स्पष्ट केला गेलेला आहे आणि त्यामुळे कलम 20 नुसार जो काही उल्लेख इथं केलेला आहे तो चुकीचा आहे. त्यामुळे मूलभूत हक्कांमधल्या या ठिकाणी या स्वातंत्र्याचा हक्क आणि समतेच्या हक्काविषयी अधिकाधिक प्रश्न विचारलेले असल्यामुळे आपले या बाबतीची तयारी उत्तम असली पाहिजे. जेव्हा आपण कलम 21चा पर्टिक्युलर विचार करतो तेव्हा कलम 21 विषयी सुद्धा आयोगाने बहुतांश वेळा प्रश्न गट ब गट क मध्ये विचारलेले. त्यात कलम 21च्या बाबतीत गट क मध्ये विचारलेल्या प्रश्नांची संख्या तुलनेत गट ब च्या तुलनेत कमी आहे, पण तरीही आपण कलम 21ची तयारी योग्य पद्धतीने ठेवली पाहिजे. विशेषतः कायद्याने प्रस्थापित केलेली प्रक्रिया किंवा कार्यपद्धती असल्याखेरीज किंवा अनुसरल्याखेरीज कोणत्याही व्यक्तीस त्याच्या जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्यापासून वंचित केले जाणार नाही, ही जी काही कलम 21 मध्ये तरतूद आहे ती आपण योग्य पद्धतीने लक्षात ठेवण्याची गरज आहे. विशेषतः कायद्याने प्रस्थापित केलेली ही जी काही प्रक्रिया आहे किंवा कार्यपद्धती आहे, ही जी काही बिरुदावली किंवा हे जे काही तत्व आहे किंवा हे जे काही उल्लेख आहे तो भारतीय राज्यघटनेमध्ये जपानी घटनेच्या कलम 31 मध्ये
नमूद केलेलं आहे आणि जपानी घटनेच्या कलम 31मधूनच आपण ही तरतूद भारतीय राज्यघटनेमध्ये स्वीकारलेली आहे. आणि एवढंच नव्हे तर कलम 21मध्ये जी काही अमेरिकन घटनेतली संज्ञा आहे ती स्वीकारली गेलेली नाही आहे. अमेरिकन घटनेतून भले आपण मूलभूत हक्कांचा स्वीकार केलेला असला तरी ड्यू टू प्रोसिजर ऑफ लॉ किंवा अकॉर्डिंग टू प्रोसिजर ऑफ लॉ किंवा कायद्यानुसार विधिवत झालेली प्रक्रिया ही तरतूद या ठिकाणी आपल्या कलम 21मध्ये स्वीकारली गेलेली नाही. तर त्याऐवजी आपण ही संज्ञा जपानी घटनेतून स्वीकारलेले कलम 31मधून की जी प्रोसिजर एस्टॅब्लिश्ड बाय लॉ किंवा कायद्यानुसार प्रस्थापित केलेली किंवा राबवलेली प्रक्रिया किंवा कार्यपद्धती असा इथं उल्लेख केलेला आहे. तर त्यामुळे कलम 21चा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा मेनका गांधी वर्सेस युनियन ऑफ इंडिया या खटल्याला विसरता कामा नये, कारण की याच खटल्याच्या अंतर्गत सर्वोच्च न्यायालयाने कलम 21च्या बाबतीत नैसर्गिक न्याय तत्व याचं पालन केलं गेलं पाहिजे असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. तर त्यामुळे नैसर्गिक न्याय तत्वाचा विचार कोणत्या खटल्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने मांडला होता तर मेनका गांधी वर्सेस युनियन ऑफ इंडिया या खटल्यामध्ये तो मांडलेला होता आणि कलम 21च्या अनुषंगाने तो मांडलेला होता. हेही इथं आपण विसरता कामा नये, कारण याच्याही दृष्टीने आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. त्यानंतर जेव्हा आपण या ठिकाणी कलम 32च्या बाबतीवरच्या ज्या काही रीट याचिका आहेत त्यांचा विचार करतो तेव्हा त्याचीही तयारी आपली उत्तम असली पाहिजे, कारण त्याही दृष्टीने आयोग बऱ्याच वेळा प्रश्न विचारतं. मग ते या ठिकाणी सर्वोच्च न्यायालयाच्या स्तरावर असो किंवा उच्च न्यायालयाच्या स्तरावर असो किंवा कलम 32च्या अनुषंगाने असो. जसं काही इथं प्रश्न विचारलेले पहा की जोड्याजुळवा, बंदी प्रतिष्ठीकरण, परमादेश, अधिकार प्रच्छा, उत्प्रेक्षण. तर या ठिकाणी जोड्या जुळत असताना बंदी प्रतिष्ठानाचा संबंध सांगता येईल, अटकेची कायदेशीरता तपासणे, परमादेश एक प्रकारे अधिकाऱ्यास कार्य करण्याचा आदेश देणे, अधिकार प्रच्छा पदाची कायदेशीरता तपासणे आणि उत्प्रेक्षण खटला कनिष्ठ न्यायालयाकडून वरिष्ठ न्यायालयाकडे हस्तांतरित करणे. तर या अर्थाने या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 हेच उत्तर आहे. तर इथं या ठिकाणी या संबंध रीट याचिकांची तयारीसुद्धा आपली असली पाहिजे. विशेषतः रीट याचिकांचा अर्थ कसा घेतला गेलेला आहे घटनेच्या पातळीवर त्या दृष्टीने सुद्धा प्रश्न आयोग विचारतं, त्यामुळे त्या दृष्टीने सुद्धा आपली तयारी असली पाहिजे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय घटनेतल्या मूलभूत हक्कामधल्या कलम 32ला घटनात्मकांच्या हक्काला भारतीय संविधानाचा आत्मा असं संबोधलेला आहे. तर त्याही बाबतीत आयोगाने गट क च्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारलेला आहे की कोणत्या कलमाला भारतीय राज्यघटनेचा आत्मा असं डॉक्टर आंबेडकरांनी संबोधलेला आहे. तर तो हक्क आहे घटनात्मकांचा हक्क कलम 32. त्यामुळे भारतीय राज्यघटनेमध्ये जे 6 मूलभूत हक्क आहेत ज्यापैकी पहिल्या 5 हक्कांद्वारे नागरिकांना आपल्या सामाजिक, आर्थिक, राजकीय विकासाची संधी प्राप्त होते आणि कलम 32 नुसार घटनात्मकांच्या हक्काद्वारे भारतीय राज्यघटनेतल्या हक्कांचं संरक्षण केलं गेलेलं आहे. तर त्यामुळे पहिले 5 हक्क की जे समाजाच्या नागरिकांच्या सामाजिक, आर्थिक, राजकीय विकासाशी संबंधित आहेत. त्यानंतरचे जे काही कलम 32मधला घटनात्मकांचा हक्क आहे की जो उर्वरित 5 हक्कांचं संरक्षण करण्याच्या दृष्टीने किंवा उर्वरित 5 हक्कांची योग्य अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने भूमिका पार पाडणारा घटनात्मकांचा हक्क म्हणून सांगता येईल. तर त्यामुळे ह्या संबंध रीट याचिकांची चांगली तयारी आपली असली पाहिजे. एवढंच नव्हे तर आयोगाने थोडंसं वेगळ्या पद्धतीने सुद्धा गट क मध्ये प्रश्न विचारला होता. कसा की कलम 32मध्ये खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या आदेशाची तरतूद स्पष्टपणाने केलेली नाहीये. कोणत्या प्रकारच्या आदेशाची तरतूद ही कलम 32मध्ये स्पष्टपणाने केलेली नाहीये. निषेधाज्ञा, प्रतिषेध, अधिकार प्रच्छा, उत्प्रेक्षण. तो ऑब्व्हियसली उत्तर आहे निषेधाज्ञा, ज्याला आपण या ठिकाणी इंजंक्शन असं इंग्लिशमध्ये म्हणतो. तर निषेधाज्ञा म्हणजे काय तर निषेधाज्ञा याचा अर्थ आपल्याला या पद्धतीने घेतला जाऊ शकेल की न्यायालय जेव्हा एखादे काम रोखण्यासाठी जी आज्ञा किंवा आदेश देतं तेव्हा त्यास निषेधाज्ञा म्हटलं जातं. न्यायालय जेव्हा एखादे काम रोखण्यासाठी जी आज्ञा किंवा आदेश देतं तेव्हा त्याला आपण निषेधाज्ञा असं म्हणू शकतो. तर या निषेधाज्ञा आदेशाची तरतूद घटनेमध्ये स्पष्टपणाने कलम 32 अंतर्गत केलेली नाहीये. याही अंगाने प्रश्न आयोगाने विचारलेला असल्यामुळे तीही आपण तयारी ठेवली पाहिजे. त्यानंतर जेव्हा आपण मार्गदर्शक तत्वांकडे जातो तेव्हा मार्गदर्शक तत्वांच्या बाबतीत त्या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या की मार्गदर्शक तत्वांविषयी बहुसंख्य प्रश्न गट क मध्ये आयोगाने विचारलेले आहेत की जसं महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचे डॅश हे महत्त्वाचे कार्य आढळते. राज्यातील स्त्रियांच्या सक्षमीकरणाच्या प्रगतीचं मूल्यांकन करणे, संविधानाच्या अनुच्छेद 38, 39, 49A, 42 मध्ये अंतर्भूत केलेली निर्देशित तत्त्वे अंमलात आणणे, राज्य विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थांमधील महिलांच्या निवडणुका घेणे आणि वरीलपैकी नाही. आणि मग पर्याय उत्तरामध्ये फक्त ए आणि बी आणि सी आणि फक्त डी. तर या ठिकाणी फक्त पहिले 2 पर्याय जे आहेत ए आणि बी हेच या ठिकाणी याचं उत्तर सांगता येऊ शकेल. का तर राज्यातील स्त्रियांच्या सक्षमीकरणाच्या प्रगतीचं मूल्यांकन करण्याच्या दृष्टीने मार्गदर्शक तत्वामध्ये अनेक प्रकारची तरतुदी केलेली आहेत की ज्या तरतुदींचा संदर्भ या मार्गदर्शक तत्वाच्या अंतर्गत कलम 38 मध्ये पाहायला मिळतो, कलम 39 मध्ये पाहायला मिळतो, कलम 39A मध्ये पाहायला मिळतो, कलम 42 च्या सर्व पाहायला मिळतो. तर त्यामुळे या सर्व अंगाने या सर्व मार्गदर्शक तत्वांच्या पात्र विभिन्न कलमामध्ये स्त्रियांच्या सक्षमीकरणाच्या प्रगतीचं मूल्यांकनाच्या दृष्टीने तरतुदी आहेत. त्यामुळे असाही प्रश्न विचारलेला आहे. जसं की आणखीन एक प्रश्न आयोगाने गट क मध्येच विचारलेला होता की भारतीय राज्यघटनेच्या अनुच्छेद 39 मध्ये खालीलपैकी कोणती किंवा कोणत्या तरतुदींचा समावेश नाही. कोणत्या कलमामध्ये तर कलम 39 मध्ये. पुरुष व स्त्रिया या दोघांनाही समान कामावर समान वेतन, तर कलम 39D मध्ये याचा समावेश असल्यामुळे हे समाविष्ट आहे असं म्हणता येईल. ग्रामपंचायतीचे संघटन कलम 40 मध्ये आहे त्यामुळे 39 मध्ये याचा समावेश नाही आहे.
लोककल्याणाच्या संवर्धनासाठी समाजव्यवस्था प्रस्थापित करणे कलम 38 मधला हा संदर्भ आहे, त्यामुळे 39 मध्ये देत नाही. उपजीविकेचे पुरेसे साधन मिळण्याचा हक्क स्त्री व पुरुषांना सारखाच असावा, कलम 39A मध्ये येणारा हा संदर्भ आहे. तर त्यामुळे या ठिकाणी कलम 39A यामध्ये या ठिकाणी कलम 39A जे आहे ते स्मॉल एच्या अंतर्गत येतं. तर या ठिकाणी ए आणि डी जे पर्याय आहेत की जे कलम 39 अंतर्गत येतात, मात्र बी आणि सी पर्याय जे आहे ते कलम 40 आणि कलम 38 अंतर्गत येत असल्यामुळे या ठिकाणी कलम 39 मध्ये ज्यांचा समावेश होत नाहीत अशी कलम कोणती, तर बी आणि सी हे पर्याय 2 आपले उत्तर सांगता शकेल. त्या अनुषंगाने आपण सर्व अर्थाने ही माहिती लक्षात ठेवली पाहिजे. मार्गदर्शक तत्त्वांच्या बाबतीत विशेषतः कलम 36 नुसार कोणती तरतूद आहे की कलम 36 मध्ये भाग 3 मध्ये जे मूलभूत हक्कांच्या अंतर्गत राज्य या संकल्पनेची व्याख्या दिलेली आहे, त्याच शब्दाचा संदर्भ कलम 36 नुसार राज्य या संकल्पनेची व्याख्या स्पष्ट केलेला आहे. त्यानंतर कलम 37 मध्ये तरतूद असेल, कलम 38 मध्ये ज्याचा उल्लेख मी मागाशी केला होता प्रश्नाच्या पातीवर की लोककल्याणाच्या संवर्धनासाठी समाजव्यवस्था प्रस्थापित करणे, कलम 38 च्या रचनातून तरतूद आहे. त्यानंतर कलम 44व्या घटनावलीनुसार कलम 38 मध्ये नेमका कोणता उल्लेख केला गेलेला आहे, किंबहुना या ठिकाणी कलम 38(1) पातीवर जो काही उल्लेख आहे तो या ठिकाणी भारतीय राज्यघटनेच्या प्रस्तावनेच्या रचने महत्त्वपूर्ण आहे. का? कारण की जो कलम 38(1) मध्ये जो संदर्भ दिलेला आहे तो काय आहे की राज्य त्या शक्य होईल तितक्या परिणामकारक रीतीने सामाजिक, आर्थिक, राजनैतिक न्यायाद्वारे पहा की याचा संदर्भ आपल्याला प्रस्तावनेमध्ये पण पाहायला मिळतो आणि कलम 38(1) पातीवर मार्गदर्शकामध्ये पण पाहायला मिळतो. दोन्हीकडेही याचा संदर्भ आपल्याला पाहायला मिळतो. त्याही दृष्टीने आपण ही बाब चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवली पाहिजे. त्यानंतर कलम 39A, B, C, D आणि E, F या सबंध तरतुदी आपण चांगल्या पद्धतीने तयार ठेवल्या पाहिजेत, कारण की या ठिकाणी भरपूर विचारायला वाव आहे आयोगाला. मग ती उपजीविकेच्या साधनांच्या रचनेची कलम 39A मध्ये तरतूद असो, समान कामासाठी समान वेतन या रचने कलम 39D मध्ये तरतूद असो, किंवा समाजवादी तत्वाचा विचार भारतीय राज्यघटनेच्या मार्गदर्शक तत्वामध्ये कसा केलेला आहे याचा संदर्भ कलम 39B आणि C मध्ये पाहायला मिळतो. याचबरोबर कलम 39E मधली तरतूद असो किंवा कलम 39F मधली तरतूद असो, तर या सगळ्याच तरतुदींविषयी आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत की जे कलम 39 अंतर्गत येणाऱ्या सबंध तरतुदींचा विचार करता शकेल. त्यातल्या 42व्या घटनेनुसार समान न्याय व मोफत कायदेशीर सहाय्य व सल्ला कलम 39A की ज्यामध्ये कलम 39A अंतर्गत A कॅपिटल आहे, तर या समान न्याय व कायदेशीर मोफत सहाय्य व सल्ला याबाबतची तरतूद 42व्या घटनेनुसार केलेली आहे, ती पण आयोगाने बऱ्याच वेळा विचारलेली आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर भारतीय राज्यघटनेमध्ये आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा यांचा समावेश पुढीलपैकी कशात केलेला आहे, तर ऑब्व्हियसली मार्गदर्शक तत्वामध्ये केलेला आहे. राज्याचे मार्गदर्शक तत्व म्हणजे कलम 51 अंतर्गत आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षा यांचं संवर्धन याचा संदर्भ आपल्याला पाहायला मिळतो. कलम 51 विषयी सुद्धा आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. त्यामुळे राज्य हे आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षा यांचं संवर्धन, राष्ट्रामध्ये सन्मानपूर्वक संबंध जपण्यासाठी, समाजात आंतरराष्ट्रीय कायदेविषयी आदर निर्माण करण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय लावादाद्वारे मिटवण्यास प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न करेल. अशी ही जी काही पूर्ण कलम 51 मधली तरतूद आहे ती योग्य पद्धतीने आपण लक्षात ठेवण्याची गरज आहे. कारण की एक लक्षात घ्या, कलम 51च्या पातीवर ज्या ज्या काही शब्दांचा वापर केलेला आहे, जसं आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षा यांचं संवर्धन करण्यासाठी, राष्ट्रामध्ये सन्मानपूर्वक संबंध जपण्यासाठी, समाजात आंतरराष्ट्रीय कायदेविषयी आदर निर्माण करण्यासाठी आणि आंतरराष्ट्रीय तंटे लावताद्वारे मिटवण्यास प्रोत्साहन देण्यासाठी, या सर्वच शब्दांचा संदर्भ खूप महत्त्वाचा आहे. कारण की या शब्दांविषयी किंवा या सिक्वेन्सविषयी किंवा या सगळ्या संदर्भाविषयी सुद्धा आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत की कलम 51 मध्ये कोणकोणत्या आंतरराष्ट्रीय तरतुदींचा उल्लेख आहे आंतरराष्ट्रीय शांततेच्या दृष्टीने. त्यामुळे हे सर्वच शब्द, सर्वच सिक्वेन्स आपण चांगल्या पद्धतीने तयार ठेवले पाहिजेत, कारण की त्याही बाबतीत आयोग प्रश्न विचारतं. त्यानंतर भारतीय राज्यघटनेतील मार्गदर्शक तत्वांच्या अनुच्छेदांचा क्रमानुसार योग्य क्रम लावा. पहा की कधी कधी आयोग मूलभूत कर्तव्यांच्या यादी बाबतीत सुद्धा क्रम लावा असा प्रश्न विचारतं. तसं आयोगाने मागं गट क च्या एक्झाममध्ये असा प्रश्न विचारलेला आहे की राज्यघटनेच्या मार्गदर्शक तत्वांच्या भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेदांचा योग्य क्रम लावा. पर्यावरणाचे संरक्षण व सुधारणा, जनतेचे राहणीमान व सार्वजनिक आरोग्य सुधारणे, अनुसूचित जाती जमाती दुर्बल घटकांच्या आर्थिक हितांचं रक्षण, सर्व नागरिकांसाठी समान नागरिक कायदा लागू करणे. तर या ठिकाणी आता इथं योग्य क्रम कशाच्या आधार लावायचा आहे, तर अनुच्छेदांच्या आधार लावायचा आहे. तर त्यामुळे या ठिकाणी याचा योग्य क्रम काय सांगता येईल, तर ड क ब अ. पर्याय क्रमांक 3 ड क ब अ. का तर या ठिकाणी कलम 44, कलम 46, कलम 47 आणि कलम 48च्या पातीवर या ठिकाणी हा जो काही संदर्भ आहे तो आपल्याला पाहायला मिळतो. कोणकोणत्या, कलम 44, कलम 46, कलम 47 आणि कलम 48च्या पातीवर हा संदर्भ पाहायला मिळतो. कशा पद्धतीने तो आपण पुढे पाहू शकता की पहा की कलम 44 नुसार समान नागरिक कायदा किंवा युनिफॉर्म सिव्हिल कोडचा संदर्भ आहे. कलम 46 नुसार अनुसूचित जाती जमाती यांचे शैक्षणिक व आर्थिक हितसंवर्धन याकरता राज्य प्रयत्नशील राहील. कलम 47 नुसार जनतेचं पोषणमान, राहणीमान उंचावणे व सार्वजनिक आरोग्य सुधारणे आणि त्याचबरोबर
अपायकारक अशी अंमली द्रव्य यांचे औषधी प्रयोजनाकरिता सेवन करण्यावर बंदी याचाही संदर्भ आपल्याला कलम 47 मध्ये पाहायला मिळतो. आणि कलम 48A नुसार पर्यावरणाचं संरक्षण, वन्य प्राण्यांचं संरक्षण, जंगलांचं संरक्षण ही 42व्या घटनेनुसार ॲड केलेली जी काही तरतूद आहे त्याचाही संदर्भ आपल्याला पाहायला मिळतो. तर त्यामुळे कलम 44, 46, 47, 48 या क्रमाचा विचार करता ड, क, ब, अ हे या ठिकाणी याचं उत्तर जे काही सांगता येईल. म्हणून त्यामुळे आपण केवळ मार्गदर्शक तत्वांचा अभ्यास करून चालणार नाही, तर त्यातल्या कलमांचा योग्य क्रम काय आहे तोही लक्षात ठेवण्याची गरज आहे. कारण की जर का याही पद्धतीने जर प्रश्न वारंवार जर विचारला गेला तर आपली गोंधळ होता कामा नये, आपला प्रश्न चुकता कामा नये. त्यामुळे मूलभूत कर्तव्यांचा योग्य क्रम लावा हे तर आपण लक्षात ठेवण्याची गरज आहेच आहे, पण मार्गदर्शक तत्त्वांच्या पातळीसुद्धा योग्य क्रम महत्त्वाचा आहे, हेही महत्त्वाचं आहे. मूलभूत हक्कांच्या पातळीसुद्धा योग्य क्रम लावण्याच्या दृष्टीने अनुच्छेदाच्या पातळीत प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्यानंतर या ठिकाणी कोणत्या घटना असतो आता मूलभूत कर्तव्यांचा भाग आपण पाहतो तेव्हा मूलभूत कर्तव्यांविषयी सुद्धा वारंवार प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत हे आपण विसरता कामा नये. त्यामुळे मार्गदर्शक तत्त्वे आणि मूलभूत कर्तव्ये हे टॉपिक मस्टच आपण चांगले तयार ठेवले पाहिजेत. का? कारण की या 2 टॉपिकविषयी हमेशा आणि गट ब असो गट क असो हमखास प्रश्न आयोग विचारतं, हे तुम्ही चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवा. याच्याविषयीचा एकही मार्क आपला जाणार नाही याची उत्तम पद्धतीने तयारी ठेवा. का तर या ठिकाणी जर का या टॉपिकवरचा आपला एक जरी मार्क गेला तर या ठिकाणी आपल्याला तयारी करूनसुद्धा आपला मार्क गेला याचं दुःख होऊ शकेल. आणि म्हणून या ठिकाणी आपला एकही मार्क या 2 टॉपिकवरची जाणार नाही याची चांगली तयारी आपण ठेवली पाहिजे. जसं की पहा की कोणत्या घटनाद्वारे मूलभूत कर्तव्यांचा भारतीय राज्यघटनेत समावेश केलेला आहे, तो ऑब्व्हियसली 42व्या घटनाद्वारा. किंवा कोणतं असं मूलभूत कर्तव्य आहे की जे 11वं मूलभूत कर्तव्य म्हणून कोणत्या घटनाद्वारा भारतीय राज्यघटनेत समावेश केलं गेलं तर 86व्या घटनाद्वारा कलम 51A की जे 6 ते 14 वयोगटातील पाल्यांना त्यांच्या पालकांनी शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे या अर्थाने आहे. किंवा या ठिकाणी कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार संविधानामध्ये या मूलभूत कर्तव्यांचा समावेश केला जातो, सुवर्णसिंह समितीच्या शिफारशीनुसार. तर हे जे काही ठरलेले प्रश्न आहेत की कोणत्या घटनानुसार समावेश केलेला आहे मूलभूत कर्तव्यांचा, कोणत्या घटनानुसार 11 मूलभूत कर्तव्य समावेश केलेला आहे किंवा कोणत्या समितीच्या शिफारशीनुसार मूलभूत कर्तव्यांचा विचार भारतीय राज्यघटनेत केलेला आहे. तर हे ठरलेले प्रश्न आहेत, त्यामुळे हे आपले चुकणार नाहीत, यात काही वादच नाही आहे. पण आपण याही दृष्टीने योग्य पद्धतीने तयारी ठेवली पाहिजे की या ठिकाणी सोव्हिएत रशियाच्या राज्यघटनेपासून प्रेरणा घेऊन आपण मूलभूत कर्तव्यांचा स्वीकार भारतीय राज्यघटनेत केलेला आहे. सुवर्णसिंह समितीच्या शिफारशीनुसार घटनेत समावेश केलेला आहे. भाग 4A मध्ये जे तरतूद आहे कलम 51A मध्ये, कलम 51A टू कलम 51A मध्ये संबंध 11 मूलभूत कर्तव्यांचा समावेश केलेला आहे. 42व्या घटनेनुसार समावेश 86व्या घटनेद्वारा 11 मूलभूत कर्तव्य ॲड केलेलं आहे. आणि त्याचबरोबर यांनी ही पण माहिती आपण विसरता कामा नये की कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, अमेरिका व ऑस्ट्रेलिया इत्यादी प्रमुख देशांच्या घटनेत मूलभूत कर्तव्यांची यादी स्पष्ट केलेली नाही आहे. मात्र जपान ही अशी एकमेव राज्यघटना आहे लोकशाही प्रधान देशांच्या पातळीवर की जी आपल्या राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश करते. म्हणजे भलेही कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, अमेरिका, ऑस्ट्रेलिया या लोकशाही देशांच्या घटनेत मूलभूत कर्तव्यांचा समावेश केलेला नसला तर जपान हा एकमेव असा लोकशाही प्रधान देश आहे की ज्याच्या राज्यघटनेमध्ये मूलभूत कर्तव्यांचा समावेश केलेला आहे. म्हणून या ठिकाणी हाही संदर्भ विसरता कामा नये. सुवर्णसिंह समितीची माहिती तर आपण मूलभूत कर्तव्यांच्या बाबतीत ठेवतोच, मात्र या ठिकाणी JS वर्मा समितीलाही तुम्ही विसरू नका, कारण की JS वर्मा समितीच्या दृष्टीने सुद्धा कधी कधी प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत. जी JS वर्मा समिती अटल बिहारी वाजपेयी सरकारच्या कालखंडात 1999 मध्ये स्थापन झालेली होती. कशा करता तर मूलभूत कर्तव्यांची नागरिकांकरता अंमलबजावणी करण्यासाठी काय कायदेशीर तरतुदी लागू करता येतील याची व्यवस्था करणे या अर्थाने JS वर्मा समिती स्थापन केली होती. न्यायमूर्ती JS वर्मा हे सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश राहिलेले आहेत. तर त्यांनी मूलभूत कर्तव्यांची नागरिकांकरता अंमलबजावणी करण्यासाठी काय कायदेशीर तरतुदी, काय कायदेशीर उपाययोजना करता येऊ शकतील या दृष्टीने अहवाल जो काय तो सादर केलेला होता. एवढंच नव्हे तर पर्यावरणाशी संबंधित विविध याचिकांमध्ये सर्वोच्च न्यायालयाने मूलभूत कर्तव्यांचा आग्रह हा वारंवार धरलेला आहे, हेही आपण विसरता कामा नये. त्याही दृष्टीने सुद्धा कधी कधी प्रश्न आयोग विचारलेला आहे. त्यानंतर आणखीन एक प्रश्न की जो आयोगाने असाही पद्धतीने विचारला तो मूलभूत कर्तव्याविषयी की भारताची संप्रभुता, एकता, अखंडतेचे रक्षण करणे व ती कायम राखणे हा उल्लेख घटनेच्या कोणत्या पार्टमध्ये केलेला आहे किंवा कोठे केलेला आहे, तर ऑब्व्हियसली मूलभूत कर्तव्यामध्ये याचा समावेश केलेला आहे. मित्रांनो, एक लक्षात घ्या की कोणता मूलभूत कर्तव्याचा विचार कोणत्या कलमानुसार केलेला आहे असाही प्रश्न विचारायला आयोगाला हवा आहे. आता इथं प्रश्न विचारत असताना एक मूलभूत कर्तव्य दिलेलं आहे आणि तो घटनेच्या कोणत्या भागाचा किंवा कोठे उल्लेख आहे असं केलेलं आहे, तर सहज आपल्या लक्षात येऊ शकेल किंवा ते मूलभूत कर्तव्यात त्याचं वर्णन केलेलं आहे. पण कोणत्या कलमानुसार केलेलं आहे हेही आपल्याला माहिती असणे गरजेचं आहे. जसं की कलम 51A(c) मध्ये भारताचे सार्वभौमत्व, एकता, एकात्मता उन्नत ठेवणे व त्याचे रक्षण करणे याचा संदर्भ आपल्याला पाहायला मिळतो. तर त्यामुळे या ठिकाणी
मूलभूत कर्तव्यांशी संबंधित वेगवेगळी कलमं आणि त्याचबरोबर या ठिकाणी त्यांचा संदर्भ नेमका कसा आहे, त्यांचा क्रम कसा आहे, कलमांच्या पातळीवर जो क्रम कसा आहे, यालाही आपण या ठिकाणी चांगल्या पद्धतीने तयार ठेवलं पाहिजे. त्यानंतर जाऊया संसद या घटकाकडे. संसदेच्या दृष्टीने सहसा आयोगाने जे काही प्रश्न विचारलेले आहेत त्याचं प्रमाण तुलनेत कमी आहे, पण जरी या ठिकाणी कमी असलं तरी आपली तयारी त्याच्या पद्धतीने असली पाहिजे, की जसं घटनेच्या पातळीवर कलम 80 मध्ये राज्यसभा सभागृहाच्या रचनेचं स्वरूप कसं दिलेलं आहे याचाही संदर्भ आपल्याला पाहायला मिळू शकतो. एक लक्षात घ्या की गट ब मध्ये राज्यसभा सभागृहाच्या रचने किंवा संसदेच्या पातळीवरच्या प्रश्नांचं प्रमाण हे गट क च्या तुलनेत अधिक पाहायला मिळतं, पण गट क मध्ये या ठिकाणी संसदेच्या टॉपिकवर विचारलेल्या प्रश्नांचं स्वरूप हे तेवढंसं अधिक नाही आहे, पण तरी आपण तयारी ठेवण्याची गरज आहे. जसं सभासद संख्येच्या पत्र राज्यसभेत सभासद संख्या 238+12, निर्वाचित, राष्ट्रपतीकडून नामनिर्देशित, राष्ट्रपतीकडून कोणत्या क्षेत्रातून नामनिर्देशित केले जातात, निर्वाचित हे विधानसभेच्या निर्वाचित सदस्यांद्वारे निवडले जातात एकल संख्येने मतदान पद्धतीनुसार. 250 सदस्य जरी असले तरी सध्याच्या पातळीवर 245 सदस्यांचं विभाजन नेमकं 233+12 असं आहे. जे 5 केंद्रशासित प्रदेश आहेत की ज्यांची लोकसंख्या खूपच कमी असल्याने राज्यसभेत त्यांना प्रतिनिधित्व नाही आहे. दिल्लीच्या पातळीवर असणारं प्रतिनिधित्व 3 आहे, पुडुचेरीच्या 1 आणि जम्मू काश्मीरच्या पातळीवर 4 की जे संबंध केंद्रशासित प्रदेश म्हणून सांगता येतात. तर अशा या पद्धतीने या ठिकाणी 8 केंद्रशासित प्रदेशांपैकी फक्त या 3च केंद्रशासित प्रदेशांतल्या पातळीवरचं प्रतिनिधित्व हे राज्यसभेत पाहायला मिळतं. मात्र 5 केंद्रशासित प्रदेशांची लोकसंख्या खूपच कमी असल्याने त्याचं प्रतिनिधित्व राज्यसभेत नाही आहे. एवढंच नाही तर लोकसभेच्या पातळीवर असणारं जे काही सदस्यांचं विभाजन आहे तेही आपण योग्य पद्धतीने लक्षात ठेवावं. विशेषतः अलीकडच्या कालखंडात नवीन बदलानुसार जे काही विभाजन आपल्याकडे पाहायला मिळतं की जे 530+13 आणि 2 असे 545 होतं, ते आता नवीन बदलानुसार विशेषतः 2024च्या निवडणुकांच्या पातळीवर आपण विचार केला तर 524+19 असं जे सूत्र आपल्याला पाहायला मिळेल. का तर जम्मू काश्मीर हे केंद्रशासित प्रदेश जाहीर झाले असल्यामुळे जम्मू काश्मीरच्या आणि लडाखच्या मिळून असणाऱ्या ज्या काही 6 जागा आहेत लोकसभेच्या त्या आता केंद्रशासित प्रदेशामध्ये इन्क्लूड झालेल्या आहेत, ॲड झालेल्या आहेत. त्यामुळे पूर्वीच्या 13 केंद्रशासित प्रदेशांच्या जागांची संख्या आता 19 झालेली आहे आणि त्यामुळे ही संख्या आता 524+19 अशी या ठिकाणी 543 आपल्याला पाहायला मिळते. तर त्यामुळे हाही संदर्भ आपण नवीन जो आहे तो लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कलम 81 नुसार लोकसभेची तरतूद घटनेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर 104व्या घटनावलीनुसार जी काही अनुसूचित जाती जमातींच्या बाबतचं राखीव जागांचं आरक्षण हे 70 वर्षावरून 80 वर्ष केले गेलेलं आहे. 10 वर्षांनी ते वाढवलेलं आहे 25 जानेवारी 2030 पर्यंत. 104वी घटनावली त्याही दृष्टीने महत्त्वाची आहे. आणि अँग्लो इंडियन सदस्यांचं जे काही आरक्षण आहे ते लोकसभामधलं असो किंवा विधानसभेमधलं असो ते आता रद्द केलेलं आहे 104व्या घटनावलीद्वारा. तर त्यामुळे हे संदर्भ एवढंच नव्हे तर या ठिकाणी लाभाच्या पदाबाबत असणाऱ्या घटनात्मक तरतुदी मग त्या कलम 102 नुसार खासदारांच्या बाबतीत असो किंवा कलम 191 नुसार आमदारांच्या बाबतीत असो, कोणकोणत्या कारणास्तव या ठिकाणी खासदार किंवा आमदारांना घटनेच्या पातळीवर अनुक्रमे कलम 102 आणि कलम 191 नुसार या ठिकाणी अपात्र ठरवलं जातं, त्या तरतुदी नेमक्या कोणत्या आहेत त्याचा उलगडा कलम 102च्या पातळीवर खासदारांच्या रचनेने, कलम 191च्या पातळीवर आमदारांच्या रचनेने घटनेमध्ये विस्तृत पद्धतीने स्पष्ट केलेलं आहे. त्यावर सुद्धा आयोग प्रश्न विचारू शकतं, तर त्याही दृष्टीने आपली तयारी असणं गरजेचं आहे. त्याचबरोबर या ठिकाणी संसदेतील आणि राज्य विधिमंडळातील वैधानिक कार्यपद्धती. तर मित्रांनो एक लक्षात घ्या की याविषयी गट ब मध्ये प्रश्न विचारलेले आहेत, गट क मध्ये या बाबतीत प्रश्न विचारलेले आहेतच असं नाही आहे, पण तयारी आपण ठेवली पाहिजे. विशेषतः संसदेतील वैधानिक कार्यपद्धतीबाबत जे काही कलम 107, कलम 107(3), कलम 107(4) आणि कलम 107(5) मधील तरतुदी आहेत की ज्याविषयी प्रश्न आयोग विचारतं, तर त्याही दृष्टीने आपली तयारी ही असली पाहिजे. विशेषतः आता कलम 107(3) मधली जी तरतूद आहे की संसदेत प्रलंबित असलेले विधेयक सभागृहांची सत्र समाप्ती झाल्या कारणाने विफागत होणार नाही किंवा राज्यसभेत प्रलंबित असलेले जे विधेयक लोकसभेत पारित केलेले नसेल तर ते विधेयक लोकसभेचे विसर्जन झाले असता विफागत होणार नाही, कलम 107(4) मध्ये तरतूद असेल. किंवा जे विधेयक लोकसभेत प्रलंबित असेल किंवा लोकसभेकडून पारित होऊन राज्यसभेत प्रलंबित असेल तर ते विधेयक लोकसभेचे विसर्जन झाले असता या ठिकाणी विफागत होईल, कलम 107(5) मध्ये तरतूद असेल. तर या जे काही तिन्ही तरतुदी आहेत कलम 103, 107(3), 107(4) आणि 107(5) मधल्या जे काही तिन्ही तरतुदी आहेत त्या आपण चांगल्या पद्धतीने तयार ठेवाव्यात वैधानिक कार्यपद्धतीच्या पातळीवर. आणि तशाच तरतुदी राज्य विधिमंडळाच्या पातळीवर कलम 196(3), 196(4) आणि 196(5) मध्ये सुद्धा पाहायला मिळतात. मात्र कलम 108ची तरतूद जी आहे की ज्याच्याविषयी सुद्धा आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत की संसदेच्या दोन्ही सभागृहाची संयुक्त बैठक की जी राष्ट्रपती बोलावतो आणि त्याचे अध्यक्ष लोकसभा अध्यक्ष असतात. मात्र कलम 108ची तरतूद ही राज्य विधिमंडळांना लागू पडत नाही. का? कारण की राज्य विधिमंडळाची सर्वच घटक राज्यामध्ये दोन्ही सभागृह आहेत अशातला भाग नाही आहे. तर त्यामुळे या ठिकाणी ही जी काही संबंध वैधानिक कार्यपद्धतीविषयीचे तरतुदी आहेत त्या आपण चांगल्या पद्धतीने तयार ठेवल्या पाहिजेत. संसदीय तंत्र किंवा संसदीय आयुधांच्या बाबतीत विचार करतो तेव्हा 0 तास
शून्य तासाचा भाग असेल किंवा एक प्रकारे शून्य तासाच्या पातळीवरचं असणारं संसदीय आयुध असेल किंवा एक प्रकारे या ठिकाणी प्रश्नोत्तरांचा तास असेल, अविश्वास ठराव असेल, स्थगन प्रस्ताव असेल, लक्षवेधी सूचना असेल, या संबंध बाबतीत या ठिकाणी प्रश्न आयोग कधी कधी विचारतं, तर त्याचीही तयारी आपण ठेवणं गरजेचं आहे. एवढंच नव्हे तर घटनेच्या कलम 211 नुसार सर्वोच्च उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने राज्याच्या विधिमंडळात कोणतीही चर्चा करता येणार नाही अशी तरतूद आहे. पहा की घटनेच्या कलम 211 मधील तरतूद असेल, घटनेच्या कलम 121 नुसार असणारी तरतूद असेल, कलम 122 नुसार घटनेमधील तरतूद असेल आणि कलम 212 नुसार असणारी घटनेची तरतूद असेल. तर या चारही ज्या काही तरतुदी आहेत त्या 4 तरतुदींपैकी 2 तरतुदी या ज्या आहेत त्या संसदीय दर्शनातून आहेत आणि 2 तरतुदी ज्या आहेत त्या राज्य विधिमंडळ दर्शनातून आपल्याला सांगता येतात. तर आता पहा की कलम 211चा संदर्भ जो काय तो काय आहे की सर्वोच्च उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने राज्याच्या विधिमंडळात कोणतीही चर्चा करता येणार नाही. म्हणजे सर्वोच्च उच्च न्यायालयाच्या निर्णयांची चर्चा राज्य विधिमंडळात करता येणार नाही असा उल्लेख जो काय तो कलम 211 मध्ये केलेला आहे. कलम 121 नुसार सर्वोच्च उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयांच्या अनुषंगाने संसदेत चर्चा करता येणार नाही असा उल्लेख कलम 121 मध्ये दिलेला आहे. म्हणजे जसं राज्य विधिमंडळात सर्वोच्च उच्च न्यायालयाच्या निर्णयांची चर्चा करता येत नाही तशी संसदेत सुद्धा कलम 121 नुसार करता येणार नाही. त्याचबरोबर कलम 122 नुसार न्यायालयाने संसदेच्या कामकाजाबाबत चौकशी करायची नाहीये अशी तरतूद आहे. जसं संसदेत या ठिकाणी न्यायालयाच्या निर्णयांची चर्चा करता येणार नाही, मग ते संसदेच्या पातळीवर असो किंवा राज्य विधिमंडळाच्या पातळीवर असो, तसंच या ठिकाणी न्यायालयांना सुद्धा संसदेच्या कामकाजाची चौकशी करायची नाही अशी तरतूद कलम 122 मध्ये आहे. आणि कलम 212 नुसार राज्य विधिमंडळाच्या कामकाजात सुद्धा कामकाजाबाबतची सुद्धा चौकशी न्यायालयाने करायची नाही अशी तरतूद कलम 212 मध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे या ठिकाणी 2 विरुद्ध अंगाने असणाऱ्या या ज्या काही तरतुदी आहेत त्या आपल्या या ठिकाणी तयार असल्या पाहिजेत, विशेषतः 211, 121 नुसार आणि कलम 122 आणि 212 नुसार, कारण की या बाबतीत सुद्धा आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत हे लक्षात ठेवा. त्यानंतर घटक राज्यातील SC STंचं लोकसभेच्या पातळीवरच्या राखीव जागांचं आरक्षण 2008च्या परिसीमन आदेशानुसार विशेषतः बिहार, ओडिशा, तामिळनाडू, उत्तर प्रदेश या पातळीवर जर विचार केला तर या ठिकाणी बिहारमध्ये एकूण 40 जागा आहेत, SCंना या ठिकाणी 6 जागा आहेत, STंना 0 जागा आहेत. ओडिशाच्या पातळीवर एकूण जागा 21 जागांचं आरक्षण आहे की ज्यामध्ये एकूण जागा 21 आहेत की ज्यामध्ये SCंचं 3 जागांचं आरक्षण आहे, STंचं 5 जागांचं आरक्षण आहे. तामिळनाडूच्या बाबतीत एकूण 39 जागा आहेत ज्यापैकी SCंना 7 जागा आहेत, STंना 0 जागा आहेत. आणि उत्तर प्रदेशच्या बाबतीत या ठिकाणी एकूण जागा 80 आहेत, त्यापैकी SCंना 17 जागा आहेत आणि STंना 0 जागा आहेत. तर या ठिकाणी ज्या घटक राज्यामध्ये अनुसूचित जमातींच्या जागा नाही आहेत किंवा जागांना आरक्षण नाही आहे अशी कोणती घटक राज्य या अनुषंगाने सुद्धा आयोगाने प्रश्न विचारले असल्यामुळे बिहार असेल किंवा तामिळनाडू असेल किंवा उत्तर प्रदेश असेल की जिथं या ठिकाणी अनुसूचित जमातींना असणारं लोकसभेतलं आरक्षण हे नाही आहे किंवा तिथं 0 जागा त्यांच्यासाठी आहेत आरक्षणाच्या पातळीवर, तर त्यामुळे ती घटक राज्य कोणती या बाबतीत सुद्धा प्रश्न आयोगाने विचारले, जसं की बिहार, तामिळनाडू आणि उत्तर प्रदेशचा उल्लेख करता येईल. विशेषतः कलम 332 नुसार महाराष्ट्र विधानसभेतील असणाऱ्या अनुसूचित जाती आणि जमातींच्या आरक्षणाची जागांची संख्या सुद्धा आपल्याला सांगता येईल. ते म्हणजे 2019च्या पातळीवर विचार जर करायचा झाला तर अनुसूचित जातींना 29 जागा आहेत आणि अनुसूचित जमातींना 25 जागा आहेत. तर या ठिकाणी एक प्रकारे कलम 332 नुसार असणारं जे काही विधानसभेतलं अनुसूचित जातींचं आरक्षण आहे त्याही बाबतीत सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो, त्यामुळे ती पण तयारी आपण ठेवली पाहिजे. याचबरोबर या ठिकाणी खालील विधाने लक्षात घ्या की जसा आता प्रश्न संसदेच्या प्रश्नातूनच विचारलेला हा प्रश्न आहे संसदीय टॉपिकच्या प्रश्नातून की कलम 3 नुसार संसद राज्यामधून भूप्रदेश अलग करून नवीन राज्य निर्माण करू शकते, संसद राज्याची सीमा व नाव बदलू शकते, नवीन राज्यनिर्मिती संदर्भातील विधेयक मांडताना राष्ट्रपतींची पूर्व शिफारस आवश्यक असते, असे विधेयक सादर करत असताना संबंधित राज्याच्या विधिमंडळाने दिलेला सल्ला किंवा मत स्वीकारणे बंधनकारक असते. वरीलपैकी कोणते विधान बिनचूक आहे किंवा आहेत? A आणि D, AB आणि D, AB आणि C वरील सर्व. तर मित्रांनो या ठिकाणी या प्रश्नामध्ये ABC ही सर्व विधाने बरोबर आहेत, मात्र D विधान याकरता चूक आहे का तर असं विधेयक सादर करत असताना संबंधित राज्य विधिमंडळाने दिलेला सल्ला किंवा दिलेलं मत जे काय ते स्वीकारणं संसदेवर बंधनकारक नसतं, त्यामुळे या ठिकाणी D विधान जे काय ते चुकीचं आहे. बाकी इतर ABC विधान जी काय ती बिनचूक आहेत, म्हणून उत्तर आपल्याला ABC सांगता येऊ शकेल. तर या ठिकाणी भाग 1 मध्ये जी तरतूद आहे कलम 3 नुसार केलेली की ज्यानुसार ABC विधान बरोबर आहेत मात्र D हे विधान चुकीचं आहे हे सांगता येईल. तर त्यामुळे संसदेच्या बाबतीत असणाऱ्या ह्या काही विभिन्न प्रश्नाचं स्वरूप जे काय ते अशा पद्धतीने राहिलं आपल्याला पाहायला मिळेल. ज्यावेळेस आपण भारताचा महान्यायवादी किंवा महाधिवक्त्याचा विचार करतो तेव्हा एक लक्षात घ्या
की जसं मी मूलभूत कर्तव्य आणि मार्गदर्शक तत्त्वांविषयी हमखास प्रश्न विचारले जातात गट क मध्ये, तसं भारताचा महान्यायवादी आणि भारताचा महाराष्ट्राचा महाधिवक्ता किंवा राज्याचा महाधिवक्ता याविषयी सुद्धा हमखास प्रश्न आयोगाकडून विचारले जातात, गट ब असो गट क असो. यामुळे आपण याबाबतची तयारी ठेवली पाहिजे. जसं की आता पाहिलं MC सेटलवाड हे भारताचे पहिले महान्यायवादी होते. महान्यायवाद्यास भारताच्या सर्व न्यायालयात उपस्थित राहण्याचा अधिकार आहे. महान्यायवादी संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या कामकाजात सहभागी होतात, त्याला तेथे बोलणे व मत देण्याचा अधिकार आहे. तर या ठिकाणी कोणतं विधान चूक आहे, तर ऑब्व्हियसली क विधान हे चूक आहे आणि त्यामुळे उत्तर हे फक्त क इथं सांगता येईल, कारण की मत देण्याचा अधिकार जो काय आहे तो या ठिकाणी या महान्यायवादीला संसदेच्या पातळीवर नसतो किंवा मतदान करण्याचा अधिकार त्यांना नसतो, बोलण्याचा अधिकार असतो किंवा कामकाजात सहभागी होण्याचा अधिकार असतो, मात्र मतदानाचा अधिकार नसतो. त्यामुळे महान्यायवादीशी संबंधित या ठिकाणी संबंध माहिती आपण लक्षात ठेवली पाहिजे. जसं की भाग 5 मध्ये महान्यायवादी तरतूद घटनेमध्ये केलेली आहे. कलम 76 आणि कलम 88 मध्ये महान्यायवादी पदाचा विचार घटनेमध्ये केलेला आहे. कायदेशीर सल्लागार म्हणून ती मुख्य भूमिका पार पाडतात, विशेषतः केंद्र सरकारचे कायदेशीर सल्लागार म्हणून. राज्य क्षेत्रातील भारताच्या राज्य क्षेत्रातील सर्व न्यायालयामध्ये महान्यायवादी आपल्या भारत सरकारची बाजू मांडू शकतात. पहिल्या महान्यायवादींचा विचार जर करायचा तर MC सेटलवाड हे पहिले महान्यायवादी होते, ज्यांचं पूर्ण नाव होतं मोतीलाल चिमनलाल सेटलवाड. आणि महान्यायवादीस मदत करण्यासाठी एक सॉलिसिटर जनरल आणि अतिरिक्त 2 सॉलिसिटर जनरल सुद्धा असतात. आणि या सेटलवाड यांचा जो काही कालावधी आहे तो 28 जून 1950 ते 1 मार्च 1963 हाही सांगतो शकेल. तर त्यामुळे महान्यायवादी पदासंबंधीची तरतुदी जेव्हा आपण विचार करतो तेव्हा त्यांच्या अधिकार व कार्याला सुद्धा आपण विचारता कामा नये. विशेषतः कलम 76 आणि कलम 88 नुसार त्यांच्या अधिकार व कार्यांचा उल्लेख घटनेमध्ये जो केलेला आहे, की ज्यामध्ये भारत सरकारला सल्ला देणं असेल किंवा भारत सरकारची बाजू मांडणं असेल, विभिन्न न्यायालयांमध्ये कोणत्याही सभागृहात हजर राहणं असेल किंवा सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तर देणं असेल किंवा सभागृहातील कामकाज भाग घेणं, भाषण करणं असेल, संयुक्त बैठकीस हजर राहणं असेल किंवा संसदेच्या ज्या समितीत त्यांचं नाव नोंदवलं गेलेलं आहे किंवा सदस्य म्हणून नाव विचार घेतलं गेलेलं आहे त्या समितीत भाषण करण्याचा किंवा त्या समितीच्या कामकाजात भाग घेण्याचा हक्क असेल, मात्र त्यांना मतदानाचा अधिकार नसतो, हेही आपण लक्षात ठेवण्याची गरज आहे. तर ही संबंध अधिकार व कार्य की जे कलम 76 अंतर्गत सुद्धा विचार घेतली आहेत आणि कलम 88 सुद्धा विचार घेतलेली आहेत. तर त्यामुळे दोन्ही कलमांच्या अनुषंगाने त्यांच्या अधिकार व कार्याचा विचार आपण इथं विचार घेतला पाहिजे. मित्रांनो, एक लक्षात घ्या की कलम 76 मध्येच केवळ महान्यायवादी पदाची तरतूद आहे अशातला भाग नाही, तर कलम 88 मध्ये सुद्धा महान्यायवाद्याची अधिकार व कार्यांची तरतूद आपल्याला पाहायला मिळते. तसंच या ठिकाणी महाधिवक्ता जेव्हा आपण विचार करतो राज्याच्या महाधिवक्त्याच्या बाबतीत सुद्धा प्रश्न आयोग विचारतो, जसं की उच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून नियुक्त होण्यासाठी जी अर्हता आवश्यक असते ती अर्हता त्याच्याजवळ असणं आवश्यक आहे. उच्च न्यायालयाचा न्यायाधीश मिळणारे सर्व विशेष अधिकार व फायदे त्यास मिळतात. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशास मिळणारे मानधन त्यास मिळते. त्याचा कार्यकाळ 5 वर्ष किंवा वयाच्या 62 वर्षापर्यंत पूर्ण होईपर्यंत असतो. कोणते विधान बरोबर आहेत, तर फक्त ए, फक्त बी, ABC आणि BCD. तर ऑब्व्हियसली या ठिकाणी या 4 विधानांपैकी फक्त ए विधान बरोबर आहे, बाकीची BCD ही विधाने चुकीची आहेत. का तर या ठिकाणी महाधिवक्त्यास उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशास मिळणारे विशेष अधिकार व फायदे संरक्षण प्राप्त होतात असं नाही आहे. त्यांना मिळणारं जे काही मानधन आहे ते या ठिकाणी राज्यपालाकडून जे निश्चित केलं जाणारं मानधन आहे ते प्राप्त होत असतं आणि राज्यपालाच्या मर्जीनुसार त्यांचा जो काही कार्यकालाचा विचार आहे तो करता येऊ शकतो. राज्यपालाच्या मर्जीवर तो कार्यकाळ अवलंबून असतो. यामुळे फक्त एक विधान या ठिकाणी बरोबर आहे, बाकी इतर विधान चुकीचे आहे. तर त्यामुळे राज्यपाल पदाच्या राज्याच्या महाधिवक्त्याच्या बाबतीत विभिन्न प्रकारचे प्रश्न आहे विचारतं. जसं की पहा की राज्याचा महाधिवक्ता आपल्या पदाचा राजीनामा कोणाकडे देतो, तर ऑब्व्हियसली संबंधित राज्याचा राज्यपाल याच्याकडे ते आपला राजीनामा देत असतात. एवढंच नाही, तर महाधिवक्त्या पदासंबंधी कोणते विधान असत्य आहे, महाधिवक्त्याची नियुक्ती भारताचे राष्ट्रपती करतात, तर हेच विधान या ठिकाणी असत्य आहे, कारण की भारताच्या राष्ट्रपतीकडून नव्हे तर या ठिकाणी महाधिवक्त्याची नियुक्ती संबंधित राज्याच्या राज्यपालाकडून होत असते. त्यामुळे हेच विधान असत्य आहे, बाकी विधान या ठिकाणी बरोबर आहेत. तर असे विभिन्न प्रकारचे प्रश्न महाधिवक्त्यासंबंधीचे आयोगाने विचारले असल्यामुळे आपण याची योग्य पद्धतीने तयारी ठेवली पाहिजे. जेव्हा आपण महाधिवक्त्याची तयारीचा विचार करतो तेव्हा घटनेच्या कलम 165 आणि कलम 177ला आपण विसरता कामा नये. भाग 6 मध्ये महाधिवक्ता पदाची संदर्भ आपल्याला पाहायला मिळतो. जसं केंद्र सरकारचा कायदेशीर सल्लागार म्हणून या ठिकाणी महान्यायवादी पदाचा विचार केला जातो, तसं राज्य सरकारचा कायदेशीर सल्लागार म्हणून महाधिवक्ता किंवा ॲडव्होकेट जनरलचा विचार केला जात असतो. कलम 165(1) नुसार तो भारताचा नागरिक असा उच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून नियुक्त होण्याची जी पात्रता आवश्यक आहे तीच त्याच्याकडे असावी अशी पात्रता ती स्पष्ट केलेली आहे. घटक राज्याच्या राज्यपालांकडून यांची नेमणूक केली जाते, किंबहुना राजीनामा ते स्वतःहून आपल्या राज्यपालाकडे देऊ शकतात. कार्यकाल राज्यपालाची मर्जी असेपर्यंत आणि जे काही राज्यपाल निर्धारित किंवा निश्चित करतील ते वेतन त्यांना प्राप्त होत असतं. तर अशा ज्या काही महाधिवक्ता पदसंबंधीच्या पदविषयक तरतुदी आहेत त्याही आपण कलमवार लक्षात ठेवण्याची गरज आहे. आणि अधिकार व कार्यांचा विचार करायचा झाला तर महान्यायवादी पदास जी काही कार्य या ठिकाणी केंद्राच्या पातळीवर पार पाडावी लागतात, तसंच या ठिकाणी महाधिवक्त्यांना सुद्धा
कार्य पार पाडू लागतात, की जसं घटक राज्य सरकारची बाजू घटक राज्याच्या विभिन्न कोर्टामध्ये मांडणे, राज्य सरकारला सल्ला देणं असेल, विधिमंडळात हजर राहणं असेल किंवा महाधिवक्त्यास विधेयकाबाबत विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतात, जी सदस्यांनी विचारलेली आहेत. विधानसभा, विधान परिषद दोन्ही सभागृहात भाषण करण्याचा आणि कामकाजात भाग घेण्याचा त्यांना हक्क असतो. आणि जसं की या ठिकाणी संसदेच्या पातळीवर ज्या समितीत ते सदस्य म्हणून महान्यायावधी काम करत असतात, तसंच विधिमंडळाच्या पातळीवर सुद्धा महाधिवक्ता ज्या समितीचा सदस्य म्हणून असेल त्या समितीत तो भाग घेऊ शकतो किंवा भाषण करू शकतो, मात्र मतदान करू शकत नाही, हेही इथं सांगता शिकेल. तर अशा या विभिन्न प्रकारच्या कार्यांचा विचार महाधिवक्तेच्या दृष्टीने सुद्धा कलम 165(2) आणि कलम 177च्या पातळीवर आपण करण्याची गरज आहे. त्यानंतर कलमे आणि घटनावस्तूचा जेव्हा आपण विचार करतो, तेव्हा कलमे आणि घटनावस्तूच्या दृष्टीने जर विचार करायचा झाला तर या ठिकाणी आपण हे सांगता येईल की कलमे आणि घटनावस्तूविषयी सुद्धा प्रश्न आयोगाने बऱ्याच वेळा विचारलेले आहेत. घटकामध्ये सुद्धा विचारलेले आहेत, की जसं की केंद्र राज्य लोकसेवा आयोगाची स्थापना भारतीय राज्यघटनेतील कोणत्या कलमान्वये करण्यात आलेली आहे. तर कलम 315च्या माध्यमातून किंवा कलम 315 ते कलम 323 अंतर्गत तीनही लोकसेवा आयोगांची तरतूद आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये केलेली आहे. त्यामुळे उत्तर आपलं कलम 315 सांगता येईल. मग आता या अनुषंगाने सुद्धा ही बाब आपण लक्षात ठेवली पाहिजे की संघ व राज्य लोकसेवा याबाबतची तरतूद घटनेच्या भाग 14 मध्ये कलम 315 ते 323 मध्ये पाहायला मिळते. 1923 साली प्रशासकीय सुधारणाबाबत शिफारशी करण्यासाठी जे कमिशन स्थापन करण्यात आलं होतं, ज्या कमिशनचं नाव होतं लॉर्ड ली कमिशन. या लॉर्ड ली कमिशनच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी भारतामध्ये लोकसेवा आयोगाच्या स्थापनेची शिफारस केली गेली आणि 1 ऑक्टोबर 1926ला लोकसेवा आयोगाची भारतामध्ये प्रथमतः स्थापना झाली आणि पुढे 1935च्या कायद्याने याच लोकसेवा आयोगाचं रूपांतर संघ लोकसेवा आयोगामध्ये झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. तर त्यामुळे आपल्याकडे लोकसेवा आयोगाच्या स्थापनेसाठी कोणत्या कमिशनने शिफारस केली होती, तर ते कमिशन होतं लॉर्ड ली कमिशन. हे पण बाब आपण चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवा. कलम 315(1) नुसार संघ राज्याकरता एक लोकसेवा आयोग आणि प्रत्येक राज्याकरता एक लोकसेवा आयोग असेल अशी तरतूद आहे. संघ राज्याकरतामध्ये एक प्रकारे पूर्ण देशाच्या अनुषंगाने संघ लोकसेवा आयोग आणि प्रत्येक राज्याकरता राज्य लोकसेवा आयोग कलम 315(1) नुसार आणि कलम 315(2) नुसार ही पण तरतूद आहे की संसदेला कायद्याद्वारे 2 किंवा अधिक राज्यांसाठी संयुक्त लोकसेवा आयोगाची तरतूद करता येईल. तर या दोन्ही तरतुदी कलम 315(1) आणि कलम 315(2) मधल्या दोन्ही तरतुदी आपण चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवत, कारण की याच्यावर सुद्धा आयोगाने प्रश्न बऱ्याच वेळा विचारलेले आहेत. त्यानंतर भारतीय संविधानाच्या कोणत्या कलमानुसार मंत्रिपरिषद लोकसेवेला उत्तरदायी असते, तर ऑब्व्हियसली कलम 75 नुसार भारतीय संविधानाच्या अंतर्गत मंत्रिपरिषद लोकसेवेला उत्तरदायी असते. तर मित्रांनो लक्षात घ्या की कलम 75(3) मध्ये ही जी काही तरतूद आहे की मंत्रिपरिषद लोकसेवेला उत्तरदायी असते, ही आपण चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवणे गरजेचं आहे. मंत्रिपरिषदेविषयी प्रश्न विचारत असताना किंवा पंतप्रधान मंत्रिपरिषदेविषयी प्रश्न विचारत असताना आयोगाने अधिकाधिक वेळा या ठिकाणी कलमांच्या अनुषंगाने प्रश्न विचारले, त्यामुळे त्या दृष्टीने आपली तयारी अधिक असावी. तरतुदींच्या पातळीवरची तयारी सुद्धा असणं गरजेचं आहे, पण तरतुदीवरचे प्रश्न कमी विचारलेत, कलमांच्या दृष्टीने अधिक प्रश्न विचारलेले आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी पंतप्रधान व मंत्रिपरिषदेच्या बाबतीत जेव्हा आपण तयारी करूया तेव्हा तरतुदीसुद्धा लक्षात ठेवाव्यात, जसं की राष्ट्रपतीनं सहकार्य करण्यासाठी किंवा सल्ला देण्यासाठी मंत्रिपरिषद असेल कलम 74, राष्ट्रपती पंतप्रधानांची नेमणूक करतील व पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार इतर मंत्र्यांची नियुक्ती करतील कलम 75, राष्ट्रपतींची मर्जी असेपर्यंत मंत्री अधिकार पदावर राहतील कलम 75(2), कलम 75(3) नुसार मंत्रिपरिषद सामूहिकपणे लोकसभेस उत्तरदायी असेल किंवा जबाबदार असेल. मंत्र्यांची शपथ कलम 75(4) नुसार राष्ट्रपती संघराज्याच्या कारभाराच्या प्रशासनासंबंधीचे मंत्रिपरिषदेचे सर्व निर्णय कळविणे, राष्ट्रपती जी माहिती मागतील ती पूर्णपणे देण्याचं कर्तव्य असेल कलम 78 नुसार. आणि विशेष म्हणजे जसं या ठिकाणी मंत्रिपरिषद ही लोकसभेला उत्तरदायी असते असं कलम 75(3) मध्ये आपल्याला पाहायला मिळतं, तसंच कलम 164(2) नुसार ही पण तरतूद लक्षात ठेवी की मंत्रिपरिषद सामूहिकपणे विधानसभेला जबाबदार असेल, ही पण विधिमंडळाच्या पातळीची तरतूद किंवा घटक राज्य पातळीची तरतूद आपण विसरता कामा नये कलम 164(2) नुसार. त्याचबरोबर या ठिकाणी जोड्या जुळवाच्या बाबतीत सुद्धा कलमांच्या अनुषंगाने प्रश्न आयोगाने गट क मध्ये विचारलेला आहे, जसं की कलम 243(a), कलम 243(d), कलम 243(b) आणि कलम 243(k). तर कलम 243(a) संदर्भ जो सांगता येईल तो म्हणजे ग्रामसभेच्या अनुषंगाने, कलम 243(d) संदर्भ सांगता येईल की जो पंचायत राज संस्थांमधल्या जागांच्या आरक्षणाच्या पातळीवर, कलम 243(b) संदर्भ सांगता येईल तो म्हणजे पंचायत राज संस्थांची स्थापनाच्या दृष्टीने आणि कलम 243(k) संदर्भ सांगता येईल की जो पंचायत राज संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टीने. तर असं या ठिकाणी याही बाबतीत कलमांच्या दृष्टीने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पातळीचा प्रश्न आयोगाने विचारलेला आहे, त्यामुळे ती पण तयारी ठेवावी आपण. उच्च न्यायालयाचे कोणत्या कलमांतर्गत विशेष आदेश जारी करतात, तर कलम 226 अंतर्गत उच्च न्यायालय हे या ठिकाणी या रिट याचिकांचा विचार करतात किंवा विशेष आदेश जारी करतात असं म्हणायला बाब आहे. तर त्यामुळे कलम 226च्या बाबतीत सुद्धा आयोगाने बहुतांश वेळा प्रश्न विचारले, जसं की उच्च न्यायालयाचे प्रारंभिक किंवा प्रातिनिधिक करण्याचे अधिकारक्षेत्र कलम 226च्या पातळीवर, मूलभूत हक्कांच्या अंमलबजावणीसाठी उच्च न्यायालय बंदी, प्रतिष्करण, परमादेश, प्रतिषेध, उत्प्रेक्षण, अधिकार परिचय या रिट आदेश जारी करू शकतं किंवा बजावू शकते.
त्याचबरोबर कलम 226(4) मधली पण तरतूद याविषयी सुद्धा आयोगाने बऱ्याच वेळा प्रश्न विचारले असल्यामुळे ही पण तरतूद आपण चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवावी की मूलभूत हक्कांच्या रिट याचिकांच्या बाबतीत उच्च न्यायालयाचे अधिकार क्षेत्र हे सर्वोच्च न्यायालयापेक्षा अधिक व्यापक आहे. कलम 226(4) नुसार उच्च न्यायालयाचं रिट याचिकांबाबतचं अधिकार क्षेत्र हे सर्वोच्च न्यायालयापेक्षा अधिक व्यापक आहे. ही पण बाब आपण चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवावी कारण की याही बाबतीत सुद्धा आयोगाने बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेले आहेत. त्यामुळे कलम 226(4)ची तयारी ठेवावी. एवढंच नव्हे तर घटनावस्तूंच्या बाबतीत सुद्धा प्रश्न विचारत असताना आयोगाने अशाही पद्धतीने प्रश्न विचार बदलले की 61वी घटनावस्ती, 44वी घटनावस्ती, 41वी घटनावस्ती, 73वी घटनावस्ती की ज्यामध्ये 61वी घटनावस्ती संबंध मध्यराचं वय 21 ते 18 वर्ष केलेला आहे. 44वी घटनावस्ती राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान यांच्या निवडणुकीविषयी सर्वोच्च न्यायालयात वाद विचारात घेता येऊ शकेल. 41वी घटनावस्ती की राज्य लोकसेवा आयोगाच्या सदस्यांचं सेवानिवृत्तीचं वय 60 वरून 62 वर्ष केलं गेलं आणि 73वी घटनावस्ती त्रिस्तरीय पंचायत व्यवस्था. तर त्यामुळे या ठिकाणी ज्या काही विभिन्न घटनावस्ती आहेत विशेषतः 42वी घटनावस्ती, 44वी घटनावस्ती, 52वी घटनावस्ती, 91वी घटनावस्ती, 41वी घटनावस्ती असेल, 15वी घटनावस्ती असेल, 7वी घटनावस्ती असेल, 73वी 74वी घटनावस्ती असेल किंवा इतर अनेक प्रकारच्या महत्त्वपूर्ण घटनावस्ती असतील की ज्याची तयारी आपली असलीच पाहिजे. जसं की संसदेने पंचपक्षांतर बंदी कायदा कोणत्या घटनावस्ती कायद्यानुसार संमत केला तर ऑब्व्हियसली 52व्या घटनावस्तीनुसार संमत केलेला आहे 10व्या परिषदेच्या पातळीवर. तर त्यामुळे या ज्या काही 52व्या घटनावस्तीमधले तरतुदी असतील, 91व्या घटनावस्तीमधले तरतुदी असतील त्या आपल्या व्यवस्थित पद्धतीने तयार असल्या पाहिजेत. जसं की पक्षांतर बंदी कायद्याचा संदर्भ 52व्या घटनानुसार 1985 मध्ये विचार घेतलेल्या 10व्या परिषदेच्या पातळीवर. 91व्या घटनावस्तीमध्ये सुद्धा पक्षांतर बंदी कायद्याशी संबंधित तरतुदी आपल्याला पाहायला मिळतात की जसं पक्षांतर बंदी कायद्याखाली असणारी 1/3 सदस्यांची अट 1/3 सदस्यांच्या 1/3 सदस्यांनी पक्षांतर केल्यास अपात्र घोषित करता येत नाही ही अट समाप्त केली आणि ती अट 2/3 अशी केली गेली आहे 10व्या अनुसूचीमध्ये. संसदेच्या किंवा राज्यमंडळाच्या कोणत्याही सभागृहात सदस्य जेव्हा पक्षांतर बंदी कायद्याने अपात्र घोषित केला जातो तेव्हा जर तो मंत्री झाला असेल तर तो मंत्रिपदासाठी सुद्धा अपात्र ठरला जातो. कलम 75(1)(b) आणि कलम 164(1)(b)च्या पातळीवर ही तरतूद आपल्याला पाहायला मिळते. कलम 175(1)(b)च्या पातळीवरती केंद्र सरकारच्या पातळीवर आणि कलम 164(1)(b)च्या पातळीवरती घटकराज्य योजनातून पाहायला मिळते. त्याचबरोबर संसदेच्या आणि राज्य विधिमंडळाच्या कोणत्याही सभागृहाचा सदस्य जेव्हा पक्षांतर बंदी कायद्याखाली अपात्र घोषित केला जातो तेव्हा तो कोणत्याही लाभकारी राजकीय पदावर नियुक्त करण्यास अपात्र ठरतो. ही पण तरतूद या ठिकाणी कलम 361(b) आणि 10वी अनुसूची परिच्छेद 2 नुसार महत्त्वाची आहे की संसदेच्या किंवा राज्य विधिमंडळाच्या कोणत्याही सभागृहाचा सदस्य जेव्हा पक्षांतर बंदी कायद्याखाली अपात्र घोषित केला जातो तेव्हा तो कोणत्याही लाभकारी राजकीय पदावर नियुक्त होण्यास अपात्र ठरतो. मग मंत्रिपद असेल किंवा इतर कोणते राजकीय लाभकारी पद असेल. तर त्यामुळे कलम 361(b) मधली सुद्धा तरतूद महत्त्वाची आहे आणि 10व्या परिषदेतली सुद्धा तरतूद महत्त्वाची आहे. तर या ठिकाणी अशा विभिन्न तरतुदी ज्या आहेत 91व्या घटनावस्तीनुसार असणाऱ्या किंवा 52व्या घटनावस्तीनुसार असणाऱ्या त्याही आपण पक्षांतर बंदीच्या दृष्टीने लक्षात ठेवण्याची गरज आहे. एवढंच नव्हे तर 91व्या घटनावस्तीच्या पातळीवर ही पण तरतूद महत्त्वाची आहे की जी मंत्र्यांच्या संख्येवर लगाम लावण्याच्या दृष्टीने नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरलेली आहे की पंतप्रधान व मंत्री यांची एकूण संख्या लोकसभेतील एकूण सदस्यसंख्येच्या 15% अधिक असणार नाही. कलम 75(1)(a) मध्ये ही तरतूद देण्यात केलेली आहे की जी 91व्या घटनानुसार महत्त्वाची आहे मंत्र्यांच्या संख्येवर केंद्र सरकारच्या पातळीवर लगाम ठेवण्याच्या दृष्टीने. आणि घटकराज्य पदे सुद्धा ही तरतूद लागू पडते की मंत्री यांची एकूण संख्या राज्याच्या विधानसभेच्या एकूण सदस्यसंख्येच्या 15% अधिक असणार नाही परंतु राज्यातील मुख्यमंत्री आणि मंत्री यांची एकूण संख्या 12पेक्षा कमी असणार नाही कलम 164(1)(a) नुसार. तर त्यामुळे या ठिकाणी या ज्या काही 91व्या घटनावस्तीमधल्या पक्षांतर बंदी कायद्याच्या बाबतीत तरतुदी असतील किंवा मंत्र्यांच्या संख्येवर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टीने केंद्र सरकार किंवा घटकराज्य सरकारच्या पातळीच्या दृष्टीने तरतुदी असतील त्या देखील महत्त्वाच्या आहेत. त्याही आपण उत्तम पद्धतीने तयार ठेवल्या पाहिजेत. तेवढंच नव्हे तर 73वी घटनावस्ती असेल 84वी घटनावस्ती असेल यामध्ये असणाऱ्या ज्या काही तरतुदी आहेत की पंचराज संस्था घटनात्मक दर्जा प्राप्त झाला भारतीय राज्यघटनेमध्ये भाग 9 ॲड केला गेला की ज्याचं नाव पंचायत असं ठेवलं गेलेलं आहे. कलम 243 ते कलम 243(o) अंतर्गत या भाग 9 मध्ये पंचराज संस्थांच्या संबंधीची तरतूद केलेली आहे आणि 11व्या परिषदेची निर्मिती या 73व्या घटनावस्तीने केलेली आहे की ज्यामध्ये 29 विषयांचा समावेश आपल्याकडे झालेला पाहायला मिळतो. तर ही जी काही 73वी घटनावस्ती आहे 84वी घटनावस्ती असेल तर त्याचाही संदर्भ आपण विसरता कामा नये. मित्रांनो एक लक्षात घ्या की आयोगाने पंचायत राजविषयी अधिकाधिक प्रश्न विचारले आणि त्यातल्या ग्रामपंचायत ग्रामसभा किंवा सरपंच ग्रामसेवक यांच्याविषयी अधिकाधिक प्रश्न विचारलेले आपल्या गट क मध्ये पाहायला मिळतील. तर मित्रांनो या ठिकाणी या परीक्षेला जाता च्या भाग 1 मध्ये आज आपण या ठिकाणी जवळपास या विभिन्न घटकांचा विभिन्न टॉपिकचा संदर्भ जो काय तो घेतलेला आहे आढावा घेतलेला आहे. या परीक्षेला जाता या व्हिडिओचा भाग 2 सुद्धा मी या ठिकाणी पुढे देणार आहे की ज्या भाग 2 मध्ये आपण इतरही काही उर्वरित घटक जे आहेत की जे गट क च्या एक्झाममध्ये महत्त्वाचे आहेत त्याचा आढावा घेणार आहोत. त्याचा या ठिकाणी माहिती पाहणार आहोत की ज्यामध्ये घटकराज्य शासन व्यवस्थेविषयी तयारी आपण कशी ठेवणे गरजेचं आहे. केंद्र राज्य संबंध हा सुद्धा घटक कशा पद्धतीने आपण तयार ठेवला पाहिजे कारण की केंद्र राज्य संबंधाविषयी
असंख्य प्रश्न गट क मध्ये सुद्धा विचारले गेलेले आहेत. त्याचबरोबर या ठिकाणी उच्च न्यायालयाविषयी सुद्धा कशा प्रकारचे प्रश्न आयोग विचारू शकतं, किंबहुना या ठिकाणी पंचायत व्यवस्थेविषयी सुद्धा प्रश्न आयोगाने विचारलेले आहेत, तर त्याची आपण तयारी कशी ठेवली पाहिजे. त्याचबरोबर या ठिकाणी राज्यशास्त्र या सदराखाली सुद्धा काही प्रश्न आयोगाने गट क मध्ये विचारलेले आहेत. तर राज्यशास्त्र या दृष्टीने सुद्धा सैद्धांतिक पातळीवर किंवा राजकीय विचारवंतांच्या पातळीवर सुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकतात का, तर त्याही बाबतीची माहिती आपण भाग 2 मध्ये घेऊया. तर त्यामुळे उर्वरित हे जे काही संबंध घटक आहेत, घटक राज्य शासन, केंद्राचे संबंध, पंचायत राज व्यवस्था, उच्च न्यायालय किंवा कायदेमंडळाचं प्रशासकीय नियंत्रण किंवा इतर काही घटक जे आहेत की ज्याच्याविषयी आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत गट क मध्ये, तर त्या सर्वांचा आढावा, त्या सर्वांचा संदर्भ जो काय तो आपण या परीक्षेला जाता जाता या व्हिडिओच्या भाग 2 मध्ये आपण घेऊयात. मात्र आज या ठिकाणी परीक्षेला जाताच्या भाग 1 मध्ये आपण या संबंध घटकांचा आतापर्यंत आढावा घेतलेला आहे आणि त्याच्याविषयी सुद्धा आपली तयारी ही उत्तम असली पाहिजे, चांगल्या पद्धतीने असली पाहिजे, की जेणेकरून आगामी गट क च्या एक्झाममध्ये मूलभूत कर्तव्य, मार्गदर्शक तत्त्वे, संसद, संविधान सभा किंवा महाधिवक्ता, महान्यायवादी अशा कोणत्याही घटकाविषयीचे, घटनावस्थी कलमे या कोणत्याही घटकाविषयीचे प्रश्न आपले सुटणार नाहीत या दृष्टीने आपली तयारी असली पाहिजे. तर त्या भाग 1 मध्ये आज इथं आपण थांबूयात. या व्हिडिओला अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत, गरजू विद्यार्थ्यांपर्यंत या ठिकाणी शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सुद्धा अधिकाधिक पद्धतीने सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर मित्रांनो, आज या व्हिडिओमध्ये थांबूयात. धन्यवाद.